केळकर डॉक्टर काका श्री गुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे हटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते. जय जय रघुवीर समर्थ. आचार्यांच्या चरणी वंदन करते. परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग वंदन करते. समर्थांना वंदन करते. आणि ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही सगळे इकडे आहोत, ते ज्यांनी या सेवेची संधी दिली ते कपिल आणि मृणाल ईश्वर स्वरूप, त्यांच्या चरणी वंदन करते. कारण शिवगड अध्यात्म ट्रस्टचे सगळे जे काही या ठिकाणी कार्य करते त्या सगळ्यांच्या चरणी काय करते तर वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी सप्रेम अभिवादन करते. आणि आपलं चिंतन आपण करतोय ते बघू जरा. आचार्यांचं चरित्र न बघता आचार्यांच्या रचना आपण बघत होतो आणि त्यातलं एक सूत्र धरलं होतं आपण. एक म्हणजे देवस्वरूप असणारं, म्हणजे ज्ञानस्वरूप असणारं. दुसरं असणारं ते शक्तिस्वरूप. आणि आज गुणातीत असं असणारं तत्व. गणपतीचं स्तवन करताना म्हणतो देहत्रयातीत, कालत्रयातीत, अवस्थात्रयातीत, असं हे जे तत्व आहे त्या तत्वाचं चिंतन ज्याच्यामध्ये केलं आहे ते सद्गुरु तत्व. आणि त्या गुरुतत्व किंवा सद्गुरूंच्या चरणांची महती. गुरुपादुकाष्टक असं जरी असलं तरी पादुकाष्टक म्हणून त्या पादुकांचं वर्णन नाही आहे. गुरुपाद ज्याला आपण म्हणतो, सद्गुरूंचे पाय, असं जे वर्णन आचार्यांनी केलेलं आहे त्याचं आपण आज थोडं चिंतन करणार आहोत. 1-2 मिनटं भगवान नामस्मरणाच्या निमित्ताने तेच चिंतन करू आणि पुढे वळूया. 2 मिनटं भगवान नामस्मरण करूया. आज ओम मंगलम घेतलं नाही का? नाही घेतलं, तेच घेऊया. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुपादुकाष्टक बघताना अध्यात्म मार्गामध्ये किंवा परमार्थाच्या मार्गामध्ये सद्गुरूंची अनिवार्य आवश्यकता आहे. हा प्रांतच मुळात सद्गुरूंचा आहे. इथे लौकिकातलं काहीच चालत नाही. आपली बुद्धी, आपलं सामर्थ्य हे काहीच चालत नाही. हे सगळं काढून ठेवल्याशिवाय पुढे काही जाता येत नाही. आचार्यांचं स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं. आचार्यांनी सद्गुरूंचं स्तोत्र लिहिलं आहे आणि सद्गुरूंचं गुरुपादुकाष्टक पण लिहिलं आहे. आचार्यांचं सद्गुरू स्तोत्र जेव्हा आपण बघतो त्यातला जो एक श्लोक आहे तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यात आचार्यांचा पाठभेद आहे. आपण काय म्हणतो आणि आचार्यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की आचार्यांना सुस्पष्टपणाने सद्गुरू काय म्हणायचे आहे. श्लोक सगळ्यांना माहिती आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं आपण म्हणतो, बरोबर ना? आपण म्हणताना असं म्हणतो. आचार्यांनी तसं म्हटलेलं नाही.
आचार्यांनी जे गुरुस्तोत्र म्हटलेले आपण जर बघितलं, अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः, हे जे आचार्यांचं श्री गुरुस्तोत्र आहे त्याच्यामध्ये हाच श्लोक सांगताना आचार्य असं म्हणतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर एव परब्रह्म. बस कशावरती भर दिलाय? गुरुर एव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. इतकं स्पष्ट आचार्य त्यांच्या अष्टकात म्हणतात. गुरूंशिवाय दुसरं परब्रह्म तत्व नाही. गुरुर एव ते एकच काय आहे? परब्रह्म तत्व आहे. आणि म्हणून सगुण निर्गुण उभयरूप असणारं स्वरूप ज्याला आपण म्हणतात, स्वरूप लक्षणाने परिपूर्ण असं असणारं, सच्चिदानंद घन असं असणारं एकमेव तत्व कोणतं असेल तर ते गुरुतत्व आहे. आणि मग तेच कसं आहे? ते अत्यंत परम, अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत सूक्ष्म असं असणारं आहे. आणि असं असेल तर लक्षात येईल की अध्यात्मामध्ये याच्याशिवाय आपलं काही चालतच नाही. कारण लौकिकामध्ये काहीही ज्याला आपण म्हणतात प्रयत्न साध्य आहे, पण हा एक मार्ग असा आहे किंवा इथे आपली बुद्धी चालत नाही, आपले प्रयत्न थोडेफार चालतात, जास्त नाही चालत. इथे सगळंच काय लटकं आहे. इकडे एकच सत्ता चालते आणि ती म्हणजे ती परमात्म्याची सत्ता असेल. आणि ती सत्ता जेव्हा आपण मान्य करतो, ईश्वराची सत्ता मान्य करतो, आणि ती सत्ता एक वेगळी आहे. आणि म्हणून देवाची खऱ्या अर्थाने आपल्याला ओळख करून देणारा कोण आहे तर ते सद्गुरू आहेत. समर्थ फार छान म्हणतात की देव आणि बिघडले देव आणि भक्त यांचं जे नातं बिघडलेलं आहे भक्त आणि देवाचं, तर ते दुरुस्त करून घेणारे कोण आहेत तर ते सद्गुरू आहेत. आणि असे असणारे ते त्या सद्गुरूंची महती अपार आहे. काय करतात? प्रत्यक्ष काही देण्या घेण्याचा व्यवहार आहे का तिथे? लौकिकामध्ये काही देण्या घेण्याचा व्यवहार आहे, पण सद्गुरूंच्या ठिकाणी कोणत्याही देण्या घेण्याचा व्यवहारच नाही. भागवतामधली एक सुंदर कथा आहे, कदाचित सगळ्यांनी ऐकलेली असेल. भागवत ऐकलेले आहेत त्यामुळे ती सगळ्यांना माहिती आहे. पण ती कथा माहिती असली पाहिजे, कारण सद्गुरू तत्व काय करतं किंवा गुरु काय करू शकतात. गमतीने म्हटलं जातं की होत्याचं नव्हतं करू शकतात. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात, होत्याचं नव्हतं करायला ते ॲटम बॉम्ब नाहीत. ते ॲटम बॉम्ब नाहीत की आत्ता होतं जग आणि उद्ध्वस्त केलं, असं काही ते करत नाहीत. पण एक वेगळं सामर्थ्य तिथे आहे. आणि ती सांगणारी खूप सुंदर कथा भागवतातली आहे. त्या भागवतातल्या कथेने मी सुरुवात करते. कथा सगळ्यांना माहिती असेल, फार सुंदर कथा आहे. मंदाताईंच्याकडनं ऐकली असाल, परमपूज्य काकांकडून ती ऐकली असाल. कथा अशी आहे की सुंदर एक कलाकार आहे, सुंदर चित्र काढणारा आहे, फार छान चित्र काढणारा आहे. आणि 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये आहे. त्यामुळे घरात खायला नाही, प्यायला नाही अशी परिस्थिती आहे. आणि असा कलाकार कंटाळला आहे, दारिद्र्याने गांजलेला आहे. मनामध्ये पुन्हा पुन्हा विचार येतात. एक ते म्हणजे कोणते आहेत तर ते आत्महत्येचे येणारे विचार आहेत की आता देहत्याग करावा, गृहत्याग करावा. आणि असं आपलं दुःख त्याने आपल्या एका सख्याला बोलून दाखवलं आहे. तर सखा म्हणतो, अरे इतकं जीवनाला कंटाळास कशासाठी? जवळच तू जिथे राहतोस तिथूनच द्वारकाधीश जवळ आहे. त्या काळातली गोष्ट आहे. द्वारकाधीश जवळ आहे, तो द्वारकाधीशाकडे जा, तो करुणासागर आहे, तो सगळी तुझी दुःख नाहीशी करेल. आणि म्हणून हा कलाकार तिकडे गेलेला आहे. आता तो दरिद्री, पायामधल्या चपला काय असणार आहेत, काय सगळंच आहो दरिद्री, त्याच्याकडे कपडे फाटके काय असं असणार. त्यामुळे त्या द्वारकाधीशाच्या राजदरबारामध्ये त्याला कुठून प्रवेश मिळणार? नाही मिळाला प्रवेश. दारवानाने तिथे अडवलंच होतं, तिथे कारण त्याला सोडलंच नाही आतमध्ये. राजाची सत्ता दारवानापर्यंत येऊन पोचतेच. मंत्र्याच्या जा भेटतात का मंत्री? दारावरती असतील, त्याचे हात गरम केल्याशिवाय मंत्र्याची सुद्धा भेट होत नाही, कारण ती सत्ता तिथपर्यंत येऊन पोचलेली आहे. इकडे पण तेच झालं होतं, नाही सोडलं आतमध्ये. पण त्याचं प्रारब्ध बलवत्तर होतं. त्या दिवशी द्वारकाधीशच सामोरे आले आणि बघितलं की कोणीतरी दरिद्री आहे, विनंती करतोय की द्वारकाधीशाची भेट घ्यायची आहे. म्हणून द्वारकाधीशाचा आत घेऊन आले. त्याला विचारलं, बाबा रे तू कोण आहेस? सांगितलं त्याने. कशासाठी आलास? काही धनाची अपेक्षा करतो. किती धन हवे? 1 सहस्त्र सुवर्ण मोहरा हव्या. पुरे तेवढ्यात पुरे, याने माझं चिरदारिद्र्य जाईल. ठीक आहे, तुला देतो. आता ते धन घ्यायला गेला होता, घेऊन गप्प बसावं की नाही, पण नाही, गप्प नाही बसला तो. तो म्हणाला, मी काय आहे, मी याचक नाही हो, मी कलाकार आहे.
मी कलाकार आहे, त्यामुळे मला तसं धन घ्यायला नाही बरं वाटणार. असं करतो, मी तुमचं सुंदर चित्र रेखाटतो आणि ते तुम्हाला आवडलं ना, तर तुम्ही मला त्याचा बदल्या म्हणून तेवढे पैसे द्या. द्वारकाधीश म्हणाले, ठीक आहे, देतो तुला. आता तो कलाकार आहे, त्यांनी बघितलं आपादमस्तक त्या संपूर्ण द्वारकाधीशाचं ध्यान केलं. त्याचं सगळं संपूर्ण ध्यान केल्यानंतर ती मूर्ती हृदयामध्ये साठवली आणि साठवल्यानंतर घरी जाऊन सगळं कौशल्यपणाला लावून चित्र काढलं, यथावकाश आणून दाखवलं. पण बघितलं तर काहीच साम्य नव्हतं. कळलं, धक्का बसला पहिल्यांदा. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. असं कसं काय झालं? परत एक संधी मागितली, परत तेच. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा संधी झाली, दिली संधी. आता द्वारकाधीश म्हणतायत की संधी दिली, यानंतर मात्र शेवटची संधी. मी तुला सुवर्णाचं धन देत होतो, तू ते नाकारलंस. आता जर तुम्ही आहे तसं चित्र काढलं नाहीस तर मात्र तुझा शिरच्छेद करील. आता घाबरला. तो म्हणतो, काय मला बुद्धी झाली, दुर्बुद्धी झाली की या माझ्या मित्राला, माझ्या सख्याला मी विचारावं शिरदारिद्र्य जाण्याची सोय. त्याच्यापेक्षा प्राण दिले असते तर बरं झालं असतं. नाहीतरी देणारच होतो. प्राण गेले असते ना, काय नाणारच होते, देणारच होतो मी. उगाचच त्याने आशा लावली, ह्याच्याकडे गेलो, हा पुढचा करुणासागर आला, हा तर माझ्या जीवावरती उठलाय. आता अत्यंत दुःखी झाला, अत्यंत चेहरा पडला, इतका दुःखी झाला, इतका दुःखी झाला. मान खाली घातली आणि द्वारकाधीशाच्या दरबारातून बाहेर निघाला. पण इथे प्रारब्ध थोर होतं. समोरून नेमके कोण आलेत तर नारायण म्हणत नारद महर्षी आले. त्यांनी बघितलं भगवंताच्या दरबारातून एक दुःखी भक्त. कसं काय? भगवंत जर आनंद स्वरूप तर भक्तही आनंद स्वरूपच असला पाहिजे. भक्त जर रडका असेल तर तो भक्त म्हणताच येत नाही. परमात्मा आनंद स्वरूप असेल तर ज्याची उपासना आपण करतोय तर तो तसाच असला पाहिजे. जर आपण रडके असू तर आपण भक्त असू का? नाही, चालणारच नाही. रडकं चालतच नाही. परमात्म्याला रडकं काही चालत नाही, कारण तो आनंद स्वरूप आहे. पण तरी सुद्धा आम्ही आपलं दुःख त्याला सांगितल्याशिवाय राहत नाही. असो, जे काय करतो ते सोडून टाका. हा दुःखी झालाय आणि नारद विचार करतायत कसं काय. म्हणजे नारदाने विचारले, बाबा रे कोण आहेस, काय असा चेहऱ्यावरती दुःखी का, उदास का, काय कर्म कहाणी सांगू, तुम्हाला सांगून काय उपयोग आहे, सांगून तर बघ. सांगितलं काय आहे ते. कळलं नारदांना काय झालं ते. आता नारद म्हणतात, नाहीतरी तुझा शिरच्छेद होणारच आहे, तुझा देह जाणारच आहे. हा द्वारकाधीश काही तुला तसा सोडणार नाही, तो तुझा शिरच्छेद करणारच आहे. तेव्हा आता मी काय सांगतो ते तू कर. आणि त्यांनी त्याच्या कानामध्ये सांगितलं, आता तू काय कर, चित्रच काढू नकोस, काही करू नकोस. कानामध्ये काय सांगितलं, काही काढूच नकोस, काही काढू नकोस. एक फरशी घे, शाबात फरशी, त्याच्यावरती दुसरी फरशी ठेव. 8 दिवस, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, दिवस आणि रात्र मुखाने फक्त काय म्हणायचं, कृष्ण कृष्ण म्हणायचं आणि त्या एका फरशीवरती दुसरी फरशी घासायची, बाकी काहीच करायचं नाही. 8 दिवस त्यांनी कृष्ण 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 मूर्त्याला काढीचा आधार घासली आणि आता 8 दिवसांनी त्याच्यावरती एक वस्त्र झाकलं आणि ताठ मानेने आला. काढलंच नव्हतं काही. माहिती होतं नाहीतरी जायचंच आहे, बघून तरी बघूया काय महाराज म्हणाले. आणि म्हणून थोडा आधार मिळालेला होता. ताठ मानेने आला द्वारकाधीशाच्या समोर. आता द्वारकाधीश विचारतात, काय काढलं चित्र? हो काढलं, दाखव. आणि ह्यानी जी ती फरशी आणली होती त्याच्यावरचं वस्त्र काढल्यानंतर बघितलं तर काय, ती फरशी घासून 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 इतकी स्वच्छ झाली होती, आरशासारखी स्वच्छ नितळ झाली होती, पारदर्शक झाली होती. या नटवरलालांनी आपली इतकी रूपं बदलली, जितकी रूपं बदलली त्या सगळ्याचं प्रतिबिंबच त्याच्यामध्ये होतं. आणि मग लक्षात आलं, हे जी बुद्धी आहे ही या कलाकाराची नाही. आणि म्हणून भगवान द्वारकाधीश त्याला एकच प्रश्न विचारतात, तुला कोणी गुरु भेटला का? बस. या भवसागरामध्ये मृत्यूपासून सुद्धा अलगद बाजूला कोण काढणारं असेल तर ते एकमेव तत्व आहे, ते म्हणजे गुरुतत्व. काही देणं नाही. परमपूज्य डॉक्टर काकांच्या भाषेत 12 सफरचंद, 12 केळी, 12 नारळ असलं काहीही नाही. काहीही देणं घेणंच नाही. फक्त जे देणं घेणं आहे ते काय आहे तर तो ज्ञानाचं आहे. बस शिष्याविषयी असणारा अत्यंतिक कळवळा, जे आनंद अखंड मला मिळालेला आहे, जे स्वरूप मला मिळालेलं आहे ते स्वरूप
माझ्या शिष्याला कसं मिळेल एवढी तळमळ ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला सद्गुरू म्हटलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी सद्गुरूंची भरभरून केलेली स्तुती आहे. म्हणून गुरूंचा जो बोध आहे तो विलक्षण बोध आहे, कमीत कमी शब्दात बोध आहे. गुरूंचा बोध कितीही मोठा असला काही असला तरी तो बोध खरा नाही. उपनिषद म्हणतात कमीत कमी शब्दात असणारा बोध म्हणजे तत्वमसी. ह्याच्याशिवाय ते दुसरं बोलत नाही. आणि ह्याच्याशिवाय जर सद्गुरू काही सांगत असतील तर समर्थ दासबोधामध्ये स्पष्ट म्हणतात, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी करू नका. काय सांगितलं? अडक्याचे 3 गुरु मिळाले तरी करू नका. याचा अर्थ सद्गुरूंचा बोध एकच तो म्हणजे तत्वमसीचा. आणि तत्वमसी याचा अर्थ तत्त्वमसी हे समजून घेणं आहे. आणि मग तत्वमसी हे जर सांगणं असेल तर तत्त्व म्हणजे काय? तत् म्हणजे ईश्वर तत्व, ज्याला आपण म्हणतो वाच्यार्थानी, लक्षार्थानी तेच ब्रह्मतत्व आहे. त्वम हे जीवतत्व आहे वाच्यार्थानी, लक्षार्थानी तेच आत्मा किंवा ते कुटस्थ आहे. आणि असी म्हणजे दोन्हीमध्ये समानाधिकरण आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुम्ही आम्ही ज्याची उपासना करतो तेच तुम्ही आम्ही आहोत, ते तूच आहेस, याच्याशिवाय दुसरा ते उपदेश करत नाहीत. आता ब्रह्मतत्व विश्वनिर्माण होण्याच्या आधी आहे, विश्वनिर्माण झालं तरी आहे, लयाला जाईल तरी आहे, आणि ते मी आहे असं सांगितलं तर पटतं का हो आपल्याला? पटतच नाही. ठामपणे सांगू शकू का ते मीच आहे? किती देवाची उपासना करतो, सगळं करतो, पण तरी सुद्धा भीती वाटते. आपण असं बोलू शकतच नाही, कारण आतमध्ये कुठेतरी भीती आहे. ही भीती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सद्गुरूंची भेट नाही तोपर्यंत भीती आहे. देवाची भीती आहे, कारण का आता आपली जी आहे ती परिस्थिती आहे ती निदान बिघडायला ना नको एवढी तरी देवाची कृपा असावी असं आपल्याला वाटतं. आहे ती परिस्थिती बिघडायला नको, चिघळायला नको, निदान त्याची अवकृपा तरी व्हायला नको. म्हणून आपण काय करतो तर देवाचं काय कुळधर्म कुळाचार करतो. पण सद्गुरूंच्या चरणी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने कळतं की देव हा भीतीचा विषय नाही, देव हा प्रेमाचा विषय आहे, देवा प्रीतीचा विषय आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात देवासी करावे साजणे. साजणे म्हणजे अत्यंत जिवलग, अत्यंत सखा. सखा म्हणजे ज्या दोघांचे गुणधर्म सारखेच आहेत. सखा कुणाला म्हणतात? ज्यांचे दोघांचे गुणधर्म सारखे त्यांना सखा म्हणतात. आणि म्हणून तुकोबारायांचं वचन आहे खूप सुंदर, विठ्ठल विश्वनाथ दोघे सारिखे सारिखे. एक हरी एक हर आहे, दोघे सारिखे सारिखे. का? एकाच्या डोक्यावर गंगा आहे, एकाच्या पायावर गंगा आहे. दोघे ईश्वर स्वरूपच आहेत. एक नंदीवर बसतो, कपाशी करून आहे, पशु दोघांकडे आहेत. दोघे सारिखे सारिखे, दोघे ज्ञान स्वरूपच आहेत, दोघे एकमेकांचं स्तवन करणारे आहेत. असे हे जे सारिखे सारिखे आहेत. आणि म्हणून जीव आणि परमात्मा हे दोघे सारखेच आहेत. हे बिघडलेलं आपलं जे नातं आहे, जन्मजन्मांचं किती जन्मांचं गेलेलं नातं आहे माहिती नाही, पण ते बिघडलेलं नातं नीट करून देणारं कोणतं तत्व किंवा असेल तर ते सद्गुरू आहे. आणि असे सद्गुरू जेव्हा तो तत्वमसीचा बोध करतात तेव्हा पहिल्यांदा आपल्याला मनामध्ये येतं असंभावना दोष. हे मी कसं असेन? माझा जन्म किती 50-60 वर्षापूर्वीचा, आता पुढे दिसतंय की काही काळच आहे, मग ते मी असेनच कसं? हा शंका अंतरंगातली जाता जात नाही. कितीही ग्रंथ वाचले, कितीही उपासना केली, काही केलं तरी ते ब्रह्म मी आहे, तो आत्मा मी आहे हे सामान्य जीवाला पटतच नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणी जात नाही तोपर्यंत. पण सद्गुरूंची प्राप्ती होण्यासाठी काही अधिकार आहे किंवा काही पूर्वसंचित आहे. त्या पूर्वसंचिताच्या साहाय्याने की बहुजन्मी आम्ही केले पुण्य म्हणून या विठ्ठले कृपा केली, जसं तुकोबाराय म्हणतात तसं काही आपलं पुण्यकर्म असेल की ज्याच्या साह्याने जर चित्ताची शुद्धी झाली, याचा अर्थ शुद्ध कर्म झालं, जसं वेदविहित निष्काम कर्म शुद्ध झालं तर शुद्धाची ओढ लागते. शुद्धाची ओढ लागली तर काही आपण उपासना करतो. आणि म्हणून ईश्वर कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गुरुकृपा नाही, आणि गुरुकृपा होईपर्यंत संतांचं दर्शनच नाही.
किती आधी अंड की आधी कोंबड? प्रश्नच आहे बरं का, आधी काय? हे का ते, हे का ते प्रश्न पडलेला आहे आपल्याला. प्रश्न बघितला का लक्षात घे, ह्याचं उत्तरच नाही आहे. पण तरी सुद्धा सांगितलेलं आहे की ईश्वर कृपा तेव्हाच होते जेव्हा आपली कर्म शुद्ध होतात. मग सद्गुरूंचा बोध जर तत्वमसी हाच असेल, इथे तुम्हाला आम्हाला असणारा असंभावना दोष आहे. मग सद्गुरू काय करतात? काय करतात? काय कशा तऱ्हेने तो तुमचा आमचा दोष घालवतात? तो दोष घालवण्यासाठी काहीतरी तर करत असतील, नुसता सांगून तर काही उपयोग नाही. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की शिष्याला म्हणतात, शिष्या स्वय तू आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह धरूची नको. सांगितलं आपल्याला, पटलं का हो? नाही पटत. पटतच नाही. कारण कसं काय शक्य, असं शंका येतेच मनामध्ये. मग काय करणं, काय प्रकाराने ते करतात? पुन्हा आपल्याला सद्गुरू शिष्याला जेव्हा उपदेश करतात आणि उपदेश करताना कोणत्या भूमिकेवरती जाऊन करतात हे सांगताना आपल्याला जिथे जावं लागतं तोही पुन्हा आपल्याला उपनिषदांकडेच जावं लागतं. आणि उपनिषदांमध्ये एक सुंदर कथा खूप सुंदर कथा आहे, अतिशय छान कथा आहे. इतकी बोलकी कथा आहे ती, आपल्याला आवडेल. ती ऐकली पण असेल आपण कधीतरी, पण ती उपनिषदातली कथा आहे. कथा सांगते आपल्याला की एक सिंह होता, सिंहीण होती. त्या सिंहिणीने एका छाव्याला जन्म दिला आणि त्या सिंहिणीने त्या छाव्याला जन्म दिल्यानंतर अशी काही परिस्थिती आली की तो छावा आणि ती सिंहीण त्या दोघांची ताटातूट झाली आणि तो छावा आपल्या मातेपासून दुरावलेला तो कुठे गेला? एका मेंढ्यांच्या कळपामध्ये गेला. आणि तो मेंढ्यांच्या कळपामध्ये गेल्यानंतर आता त्या ज्या धनगराकडे तो गेला त्यांनी त्याला वाढवल्यानंतर त्या मेंढ्यांच्या बरोबर तो छावा सुद्धा तिथेच वाढला. त्या बकऱ्या मॅ 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 करतात, हा पण मॅ 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 करतोय. त्या बकऱ्या हिरव्यागार गवत खातायत, हा पण गवत खातोय. त्यांच्याबरोबर राहतोय, त्यांच्याबरोबर बराच काळ गेला. किती काळ गेला माहिती नाही. आणि बराच काळ झाल्यानंतर आता तो काही छावा राहिला नाही, तो मोठा सिंह झाला. सिंह झाल्यानंतर आता तो धनगरच या गावाहून त्या गावी जाय, त्या गावाहून त्या गावी असं त्या मेंढ्या घेऊन जायचा. एक दिवस तो चाललेला होता आणि एका जंगलातल्या सिंहाने बघितलं, अरे हा तर आपला जातभाई दिसतोय, पण हा असा मेंढ्यांच्या बाजूला इतकं याच्या आजूबाजूला याचं खाणं आहे, ते खाणं सोडून हा मॅ 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 करतोय आणि गवत खातोय. त्याला दया आली, हे काय प्रकरण आहे? आणि म्हणून त्या जंगलामध्ये जो मुक्त होता, त्या मुक्त असणाऱ्या त्या सिंहाने त्या मेंढ्यांच्या कळप्यामधल्या त्या सिंहाचं बकोटं धरलं आणि त्याला सांगितलं, अरे तू काय करतोयस? तू सिंह आहेस, जरा डरकाळी फोड माझ्यासारखी. आणि त्यांनी डरकाळी फोडली. हा इतका घाबरला की एवढं मोठं बापरे. आणि तो म्हणतो, अरे तुझ्या आजूबाजूला तुझं सगळं खाणं आहे, खा त्यांना. तो म्हणतो, ह्यांना कसं खायचं? ही माझी भावंड आहे, हे माझं खाणं नाही. कारण तो गवत खातोय. कळलं त्याला की ह्याच्या बुद्धीची झेपच नाहीये. आहे तर खरं माझा जात भाऊ, माझं आणि ह्याचं स्वरूप एक आहे, पण ह्याला स्वरूप कळत नाहीये. कारण ह्याला अज्ञानाने अविद्येने घेरलेलं आहे. आणि कितीही त्या सिंहाने सांगितलं तरी तो छावा काही केल्या ऐकेना. शेवटी त्या सिंहाला इतकी दया आली, त्याने त्याचं बकोट धरलं आणि त्याला आता एकांतातच नेला त्याच्यापासून दूर. आणि दूर नेल्यानंतर पहिल्यांदा काय नेलं? शांत अशा सरोवरामध्ये नेलं. पाणी अत्यंत सरोवरातलं शांत होतं आणि शांत सरोवरामध्ये असल्यामुळे शेवाळं नव्हतं. आता त्यांनी त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब बघितलं, स्वतःचं प्रतिबिंब जे बघितलं आणि मग बघितलं की अरे माझं प्रतिबिंब दिसतंय. आता त्यांनी बकोटं धरल्यानंतर त्या छाव्याचं ते जे मुख आहे ते त्या पाण्यामध्ये धरलं आणि सांगितलं, आता तुझं प्रतिबिंब बघ, जितकं तुझं प्रतिबिंब बघ आणि माझं प्रतिबिंब बघ, काही फरक आहे का? तुझा आणि माझा चेहरा सारखा आहे. मला जशी आयाळे तशीच तुला आयाळे. माझे दात आणि तुझे दात सारखे आहे, आपलं रूप सारखं आहे. आणि जर आपलं रूप सारखं असेल तर आपलं स्वरूप पण सारखं आहे. आणि म्हणून मी आता तुला डरकाळी फोडून दाखवतो, आता तू डरकाळी फोड. असं म्हटल्यानंतर त्याला थोडा धीर आला आणि त्या छाव्याने खऱ्या अर्थाने डरकाळी फोडली. कथा संपली. अगदी तसंच सद्गुरू काय करतात,
की जे जन्मजन्मांचं असलेलं आपलं बॅ बॅ मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी शरीरा इतका शांत आहे, साधी आणि शांत असा असणारा मी, हा आपला भाव आहे, हा आपला जीवभाव. कारण या जीवभावाशी इतकं आपलं तादात्म्य झालेलं आहे की मी या जीवापासून मी कोणीतरी वेगळा असेल अशी पुसटशी कल्पना सुद्धा आपल्याला येत नाही. या कल्पनेलाच पहिला धक्का लागतो जेव्हा आपण सद्गुरूंच्या चरणी येतो. आणि त्यामुळे स्वरूप दाखवण्याचं कार्य कोणाचं आहे तर ते सद्गुरूंचं कार्य आहे. हे सद्गुरूंशिवाय दुसरं कोणी सांगणारच नाही. आणि म्हणून ईश्वर कसं तत्व आहे, ईश्वर तत्व म्हणजे निश्चल आणि ज्ञानस्वरूप असं असणारं काल आपण बघितलं. शक्ती स्वरूप कसं आहे ते चंचल आहे आणि ते कसं आहे तर ते शक्ती स्वरूप आहे. पण ह्या दोन्हीचं अधिष्ठान असणारा जो परमात्मा आहे, जो सच्चिदानंद घन आहे, तो परमात्मा या विश्वाला अंतर्बाह्य भरून राहिलेला आहे. आता हा परमात्मा विश्वा इतका आहे असं म्हटलं तर तो शांत झाला. म्हणजे जितकं विश्व आहे तेवढाच तो झाला. तसा परमात्मा आहे का नाही? याचा अर्थ परमात्मा अनंत आहे. तो विश्व नाही, विश्वामध्ये नाही, विश्वाला अंतर्बाह्य व्यापून उरलेलाच आहे. आणि म्हणून 14 ब्रह्मांड त्या सगळ्याला व्यापून उरलेला तो आहे आणि म्हणून तो अनंत आहे. आणि असा हा अनंत परमात्मा ज्याची कल्पना सुद्धा आम्हाला करता येत नाही. ब्रह्मतत्वाची कल्पना कशी करता येईल? ज्याचा तुम्हाला आम्हाला अनुभवच नाही त्याची कल्पना तुम्हाला आम्हाला करता येत नाही. फार परमपूज्य मंदात एक सुंदर दृष्टांत देतात. आम्ही म्हणतो आमच्याकडचा एक माणूस, माझा एक मित्र फार गोरापान आहे, माझी एक मैत्रीण फार गोरीपान आहे. अहो गोरी गोरी म्हणजे किती गोरी, किती गोरी, किती गोरी. अमेरिकेला गेल्यानंतर त्या गोऱ्याला काय म्हणतात? ते इंडियन ब्लॅक गोरं म्हणतात. त्याचा अर्थ ती त्यांचं गोरेपण आपलं गोरेपण अनुभव आहे का? नाही. अहो साध्या गोरेपणाचा जिथे अनुभव येत नाही त्याची कल्पना तुम्हाला आम्हाला करता येत नाही, तिथे परमात्म्याची कल्पना करता येईल काय? याचा अर्थ जो आमच्या अनुभवाचा विषय नाही त्याच्याविषयी नेती नेती असं वेद म्हणतात. जिथे नेती नेती बोलताच येत नाही ते कल्पनातीत आहे. आणि म्हणून परमात्मा कसा आहे तर तो कळत नाही, तो कल्पनातीत आहे, तो अनंत आहे. आणि अनंत असणारा परमात्मा, कल्पनातीत असणारा परमात्मा, अमूर्त असणारा परमात्मा, या अमूर्त परमात्मा आणि मानवाच्या जीवनाची परमोच्च अवस्था तो परमात्मा मीच आहे हे ज्याने जाणलेलं आहे त्यांना सद्गुरू म्हणतात. ही सद्गुरूंची व्याख्या समर्थ करतात. काय सुंदर आहे. कल्पनातीत असणारं तत्व, अनंत असणारा परमात्मा, कल्पनातीत असणारा परमात्मा याची परिपूर्णपणे उपासना करून ते तत्व मी आहे आणि म्हणूनच त्याचा अनुभव घेतलेले असणारे ते मानवाच्या जीवनाची विकासाची परमावधी. आम्ही किती लौकिकातलं ज्ञान घेतलं त्यांनी समाधान मिळणार आहे विचारा प्रत्येकाला. खऱ्या अर्थाने समाधान नाही. पण जोपर्यंत ईश्वराची कृपाच होत नाही, ज्ञानस्वरूप असणारा ईश्वर कृपाच करत नाही, आणि ज्या वेळेला ईश्वर कृपा करतो तेव्हा ज्ञानस्वरूप असणारा ईश्वर भक्ताला काय देतो तर स्वरूपाशिवाय दुसरं काही देतच नाही. मग जर ईश्वर भक्ताला स्वरूप देतो, ज्या स्वरूपाच्या विषयी तुम्ही आम्ही कसे आहोत, अनभिज्ञ आहोत, नाही माहिती आपल्याला आपण कोण आहोत ते. जन्मानुजन्म माहितीये का आपण कोण आहोत ते? किती जन्म गेले? समर्थ प्रश्न विचारतात. तुवा भोगिली किती माय बापे. कोणत्या मायबापांसाठी रडतोयस रे बाबा? कोणत्या पोरांसाठी रडतोय? किती मायबाप भोगलेस माहिती आहेत का? जन्म जन्म माहिती नाही. मग असं जन्म जन्मांचं असणारं आपलं जे स्वरूप आहे ते देणारे कोण आहे तर ते सद्गुरू आहेत. मग आता हे सद्गुरूंचं वर्णन सगळ्या संतांनी एकमुखाने केले. खूप सुंदर केले बरं का. स्वरूपानंद आत्ताचे जे पावस्य आहेत खूप सुंदर अभंग आहे. ते म्हणतात, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. मग ते परब्रह्म आहे तसाच भाव ठेव, तेही त्याच्यामध्ये म्हणतात. म्हणून आधुनिक काळामध्ये असणारे स्वरूपानंद तेच सांगतात. तुकोबरायांचा जर विचार बघितला तर गुरु चरणी ठेवीत भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. गुरुचरणी ठेवीत भाव, आपोआप भेटे देव. वेगळं काहीच करावं लागणार नाही.
देवाची भेट तात्काळ होणार आहे, आपोआप सहज होणार आहे. पण त्या चरणाशी भेट द्यायची असेल तर त्या चरणापर्यंत गेलं पाहिजे ना. मग त्या चरणापर्यंत तरी आपल्याला जावं लागेल की नाही. मग जर आम्ही नरदेहामध्ये आलेलो असू तर आपल्याला त्या चरणापर्यंत जाण्याचे तेवढा तरी प्रयत्न केला पाहिजे, आणि तो मात्र जाणीवपूर्वक करावा लागतो. समर्थही या ठिकाणी म्हणतात, आता तरी जाय जाय धरी सद्गुरूंचे पाय. गंमत आहे बघा, सद्गुरूंच्या चरणी जेव्हा जातो तेव्हा कधी संतांकडे जातो, कधी सद्गुरूंच्याकडे जातो, तेव्हा त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून नमस्कार करतो का? फुलं सुद्धा डोक्यावरती नाही ठेवतो, त्यांच्या चरणावरती ठेवतो. चरणावरती डोकं ठेवतो, मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवतो. याचा अर्थ त्या पायांना इतकं महत्व आहे. आणि म्हणून सद्गुरूंचे चरण जे आहेत ते चरणाला शास्त्रांनी निज धाम म्हटलेलं आहे. निज म्हणजे स्वतःचं, धाम म्हणजे आपली राहण्याची जागा. याचा अर्थ जो साधक आहे, जो भक्त आहे, त्याची राहण्याची जागा कोणती असली पाहिजे, तर ते सद्गुरूंचे जे चरण आहेत ते त्याचं राहण्याचं धाम असलं पाहिजे असं आपल्याला शास्त्र सांगतं. मग असे ते जर असतील तर त्यांचं वर्णन सगळ्या संतांनी केलेलं आहे. आणि जसं समर्थ म्हणतात की आता तरी जाय जाय धरी सद्गुरूंचे पाय, तेच पुढे असं म्हणतात की असो जयासी मोक्ष व्हावा, असो जयासी वाटे मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू सेवावा. म्हणजे सद्गुरूंच्या पायांचं काय करावं तर सेवन करावं, आणि त्याच्याशिवाय मोक्ष मिळेल हे तो कल्पांती घडे ना. सिद्धांत सांगितलाय समर्थाने, हे तो सद्गुरू विना मोक्ष पावावा, हे तो कल्पांती घडे ना. कल्पांतामध्ये म्हणजे एक कल्प म्हणजे 632 कोटी वर्ष, इतकी वर्ष जरी साधना केली तरी मुक्त होणार नाही. ग्रंथ वाचून मुक्त होण्याची शक्यता नाही, नुसतं सद्गुरू सद्गुरू म्हणून मुक्त होण्याची शक्यता नाही. याचा अर्थ जोपर्यंत सगुण रूपामध्ये आपण तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत मोक्षाचे दरवाजे बंद आहेत, कवाड बंद आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, गुरुकृपा त्याची किल्ली, जेणे द्वैत कपाटे उघडली. याचा अर्थ हे जे आपलं स्वतःचं स्वरूप आहे की मी कोण आहे, आपलं स्वरूप काय आहे. ज्ञानाने काल आपण बघितलं, ज्ञानाचं सागर हे आतमध्येच आहे, शक्तीचं भंडारही आतच आहे. जे तत्व आहे की जे ज्याला आपण म्हणतो ब्रह्मतत्व आहे, आत्मा आहे, जे सद्गुरूंचं साक्षात स्वरूप तेच आहे. कारण ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, जेव्हा आपण असं म्हणतो की ज्याने अखंड ब्रह्माचंच चिंतन केलेलं आहे. आणि ब्रह्म हे कसं आहे, जे सदा सर्वत्र सम, जे सदा सर्वत्र सम असं असेल तर तुकोबाराय म्हणतात की माझ्या पांडुरंगाचे चरण कसे आहेत, समचरण. पांडुरंग कसा आहे, समचरण आहे. आणि समचरण याचा अर्थ सद्गुरु तत्व समचरण आहे. आणि समचरण याचा अर्थ सम बघण्याची दृष्टी. कारण एक समतत्व ज्याने अंतःकरणामध्ये धरलेलं आहे त्याची दृष्टी सुद्धा सम आहे. आणि म्हणून जेवढे भक्त येतात त्या भक्तांकडे बघण्याची दृष्टी कशी आहे, समच आहे. भक्तांमध्ये भेद आहे बरं का. त्यांना असं वाटतं मी फारच लाडका आहे, अरे कोणी लाडकं नाही कोण दोडकं नाही, त्यांना सगळे सारखेच, फरकच नाही, त्यांना सगळेच सारखे आहेत. कारण बहिरंगाची दृष्टीच नाहीये त्यांच्याकडे. बहिरंगाची दृष्टी ते काय बहिरंगावरती बघतील काय. अखंड तत्वदर्शन बघणारे ते संत जे आहेत ते सद्गुरू आहेत, त्यांची दृष्टी तत्वदृष्टी आहे. आणि ज्यांना तत्वदृष्टी प्राप्त झाली आहे ते कुठेही स्थूल दृष्टीने पाहतच नाहीत. आणि म्हणून समचरण तुकोबाराय तसे वर्णन करतायत. नाथ महाराजांनी किती सुंदर वर्णन केलं आहे. नाथ महाराज म्हणतात, गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास. बस असा ज्याने दृढ विश्वास धरला त्याला काय आहे तर त्याला परमात्म्याची आता वेगळी गरजच नाही आहे. ज्याने ज्याने सद्गुरूंचे चरण धरले तर आता मगाशी सांगितलं, आपण सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. तुकोबारायांचं वचन आहे की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. डोकं आधी धरावायचं नाही, पाय धरायचे. काय पाय धरायचे, काय पायानं काय महत्वाचं आहे, खूप शास्त्र सुंदर सांगतं. भागवताचा पुन्हा विषय, कारण भक्तीचे सगळे विषय बघायचा असेल तर आपल्याला भागवत ग्रंथाकडेच जावं लागतं, दुसरा मार्गच नाही हो.
भक्तीच्या ग्रंथासाठी जेव्हा बघायला लागलाय, भक्तीच्या जेव्हा प्रक्रिया बघायला जातो तेव्हा आपल्याला भागवत ग्रंथाकडे जावं लागतं आणि संतांच्या चरित्राकडे जावं लागतं. भगवत ग्रंथाचा अभ्यास करता करता गोरे शास्त्री म्हणून पांडुरंग फार मोठे अधिकारी व्यक्ती होते, पंढरपूरला राहत होते. कोणी ऐकलं असेल तर गोरे शास्त्री, ज्यांनी कृष्ण रसायन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. प्रमुखचे डॉक्टर काय होते, सटाले गुरुजी होते, सगळेच जण आम्ही गेलो होतो त्यांच्या दर्शनाला. ज्यावेळेला पंढरपूरला त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांचं चरित्र आम्ही त्यांच्या मुखातून ऐकलं. अत्यंत विद्वान माणूस, किती विद्वान म्हणजे काही विचारू नका. घरामध्ये दारिद्र्य होतं. त्या काळामध्ये जे शिक्षण घ्यायचं ते परंपरेने घ्यायचं. म्हणजे काय, 4 वेद, 6 शास्त्र, 6 उपशास्त्र, त्याच्यानंतर पुराणं शिकायची, संस्कृत शिकायचं, व्याकरणशास्त्र, गणितशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हे जे पठडीचं शिक्षण म्हणतात, म्हणजे गुरुकुलामध्ये जे शिक्षण घ्यायचं ते घेत होते. ते घेताना खूप मनामध्ये ते म्हणाले की माझी एकच इच्छा होती, ती म्हणजे मला ब्रह्मसूत्र शिकायचं होतं. अत्यंत बुद्धिमान आणि एकच इच्छा की ब्रह्मसूत्र शिकायचे. पंढरपूरला असणारे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे नाव ऐकलं असेल, रंगनाथ महाराज परभणीकर आणि यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे फार मोठी नावं आहेत परमार्थामधली. यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्याकडे गेला हा मुलगा. त्यावेळेला ते म्हणाले माझं वय होतं 8-10 वर्षाचं वय होतं आणि मी तिथे गेलो. अध्ययनाला सुरुवात झाली. 2-3 वर्ष झाली आणि ब्रह्मसूत्रांचं अध्ययन सुरू झालं. ब्रह्मसूत्रांचं अध्ययन सुरू झालं. 3च सूत्र झाली पहिली. आणि त्या काळात काही फोन नाहीत, मोबाईल नाहीत. घरनं तार आली, पित्याचे निधन झालेलं आहे, ताबडतोब घरी आहे. घराची गृहस्थाश्रमाची जबाबदारी घ्यायची आहे, पूर्ण गृहस्थाश्रमाची पूर्ण जबाबदारी घ्यायची, ताबडतोब निघून ये. आणि गोरे शास्त्री ताबडतोब निघून आले. अत्यंतिक दुःख झालं. कळलं त्यांना तार आली आहे म्हणजे आता पिता नाही, आता गृहस्थाश्रमाची जबाबदारी घ्यायची. त्यामुळे ब्रह्मसूत्र शिकण्याची इच्छा अर्धवटच राहिली. काय करायचं, इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं. ते म्हणाले मी बसलो. स्वतः त्यांनी सांगितलेलं शास्त्र, त्यांनी सांगितलेलं प्रामाण्य सांगतात, ते स्वतः सांगतात. ते म्हणतात मी सद्गुरूंच्या चरणी बसलो, माझ्या त्या यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या चरणी, आणि माझ्या अश्रूंनी त्यांच्या चरणावरती अभिषेक केला. विचारलं त्यांनी, बाबा रे इतकं का रडतोयस, काय हवंय तुला, रडायचं कारण काय आहे, इतका का रडतोयस? काहीच नाही, मला फक्त एकच इच्छा आहे, मला ब्रह्मसूत्र शिकायचे. मला एकच इच्छा आहे, ती म्हणजे ब्रह्मसूत्र शिकायचे, बाकी मला काहीच नको आहे. एवढंच ना, ठीक आहे ना, तुला येतील ना. म्हणाले कसं काही येणार? ते म्हणाले कसं काय येणार, तुम्ही मला म्हणताय ब्रह्मसूत्र मला येणार, आणि मी तर चाललो होता माझ्या घरी, मला घरी जाऊन गृहस्थाश्रमाचा भार घ्यायचा आहे, मला ब्रह्मसूत्र कशी येणार? आणि कस्तुरे शास्त्रीने मस्तकावरती हात ठेवला आणि म्हणाले बाळा जा रे, तू ब्रह्मसूत्रामध्ये पारंगत होशील. बस सद्गुरूंनी मस्तकावरती हात ठेवला. हा मुलगा घरी गेला. काही अध्ययन केलं असेल, पण अध्ययनाचा परिणाम 10-12 वर्षाचा मुलगा जेव्हा घरी आलेला आहे, गृहस्थाश्रमाची जबाबदारी घेतली आणि 20व्या वर्षी भारत सरकारने ब्रह्मसूत्र आणि देववाणीमध्ये पारंगत म्हणून ताम्रपट देऊन सत्कार केला. सगळी ब्रह्मसूत्र मुखोद्गत सगळी आली. कशी काय आली, कशी आली? कळलं की ही जी ब्रह्मसूत्र आलेली आहेत हे माझ्या बुद्धीने आलेली नाही आहेत. ही का आली? कारण सद्गुरूंनी दिलेली दीक्षा म्हणजे क्षणार्धात दियते सा दीक्षा. त्यांच्याजवळ असलेलं सामर्थ्य, एक सत्संकल्प जर त्यांनी केला की हे सगळं ज्ञान शिष्याच्या अंतरंगामध्ये संक्रमित व्हावं, तर त्यांचा तो सत्संकल्प ते सगळंच्या सगळं तिथं संक्रमित होतं. एका क्षणामध्ये परिपूर्ण झालं. आणि मग कळलं की ब्रह्मसूत्रामध्ये केवळ ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्माशिवाय आत्मज्ञानाशिवाय दुसरं काही नाही. पण ईश्वराच्या आणि सगुण जे सगुण परमात्मा आहे त्याच्या लीलेमध्ये विलक्षण आनंद आहे. आणि म्हणून असे गोरे शास्त्री
पंढरीच्या पांडुरंगासमोर गेले आणि आण घेतली की ब्रह्मसूत्रामध्ये असलेलं ज्ञान जरी ब्रह्मज्ञान आत्मज्ञान असेल तरी वाणीने मी ते कधीच बोलणार नाही. वाणीने जी बोलील ते केवळ पांडुरंगाचं आणि माझ्या गोपाळ कृष्णाची लीला वर्णन करीन. आणि म्हणून वयाच्या 104 वर्षापर्यंत भागवताशिवाय दुसरं काहीच सांगितलं नाही. हे त्यांनी स्वतः सांगितलेलं चरित्र आहे. तेव्हा ते म्हणाले हे का घडतं, कारण आम्ही असं विज्ञानामध्ये शिकलो की आमची बुद्धी जी आहे ती बुद्धी ज्ञान ग्रहण करते, पण ज्ञान ग्रहण करण्याचं कार्य जरी बुद्धीचं असलं तरी आपल्या शरीरामध्ये, मानवाच्या शरीरामध्ये विज्ञानाच्या दृष्टिकोनातून किंवा परमात्माच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा एक अवयव आहे, तो म्हणजे अंगठा. कशाला एकलव्याचा काढून घेतला हो, आठवा जरा. अंगठा का काढून घेतला? जितका हाताचा अंगठा महत्वाचा आहे, हाताचा अंगठा नसेल तर काय आहे, कर्म करता येणार नाही, तितकाच पायाच्या अंगठ्यालाही महत्त्व आहे. आणि म्हणून परमार्थशास्त्र असं म्हणतं की बुद्धी हे ज्ञान मिळवण्याचं जरी साधन असेल तरी बुद्धीचा साठा कुठे आहे, तो चरणामध्ये. याचा अर्थ त्याच्या साठ्याची जागा कुठे आहे, तर त्या अंगठ्यामध्ये आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणावरती मस्तक आहे. कशासाठी? तेवढ्यासाठी आहे. पण हे काहीच माहिती नाही. करतो पायावर डोकं ठेवतो, पायावर डोकं ठेवतो, काही समजत नाही, आपल्याला कळत सुद्धा नाही. जोपर्यंत हे समजत नाही कशासाठी आहे ते परिपूर्ण असं असणारं ज्ञान कुठं आहे, तर त्याच्या चरणापाशी आहे. आणि म्हणून सगळ्या चरणाचं विलक्षण महत्त्व असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि असा ज्या तत्वाचा अनुभव, जे ब्रह्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व कसं आहे आपण वर्णन करताना म्हणतो त्वम देहत्रयातीत, कालत्रयातीत, अवस्थात्रयातीत. हे सगळं जे आहे हा असंभावना दोष जोपर्यंत आपण सद्गुरूंच्या चरणी जात नाही तोपर्यंत आपल्याला जातो का हो? पहा बरं, सद्गुरूंच्या चरणी गेल्यानंतर आपल्याला कळायला लागतं की देहत्रयातीत, याचा अर्थ किती आहेत? मला 3 देह आहेत. एक स्थूल देह आहे, एक सूक्ष्म देह आहे, एक कारण देह आहे. मग त्या कारण देहाच्या पाठीमागे महाकारण देह सुद्धा आहे. मग तोही मला ओलांडून जायचा आहे. याचा अर्थ स्वतःच्या देहाच्या बाबतीत अनभिज्ञ असणारे आपण जोपर्यंत त्या चरणाशी जात नाही तोपर्यंत देह म्हणजे काय ते तरी कळतं का? आणि मग हळूहळू कळतं की स्थूल देह पण माझाच आहे, सूक्ष्म देह पण माझाच आहे. मग हे सगळंच माझं आहे. याचा अर्थ 4ही माझेच असतील, तर 4हीमध्ये मी आहे ना. पण ह्याच्या पलीकडे मी कुठेतरी आहे. मग गुणांच्या पलीकडेही मी आहे. गुणातीत मला व्हायचंय. मग गुणातीत व्हायचं म्हणजे काय? आम्ही किती दत्त संप्रदायाची उपासना करा, गुरु दत्तात्रयांचं वर्णन करतो की ते कसे आहेत, ते गुणत्रयातीत आहेत. ते जे गुणत्रयातीत आहेत याचा अर्थ तिन्ही गुणांचे जे काही अभिव्यक्ती आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे. जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणी आपण जात नाही तोपर्यंत गुणांनी आपण कोणत्या गुणांनी बांधलेलं तेच आपल्याला माहिती नाही. माझी कृती कोणत्या गुणाची आहे? एखादी गोष्ट मला करावीशी वाटते, आत्ता मला काय वाचावं वाटतं, एखादा ग्रंथ वाचावा वाटतो, आत्ता मला सिनेमा बघावासा वाटतोय, मैत्रिणीला फोन करावासा वाटतोय, याचा अर्थ मी रजगुणामध्ये आहे. करावंसं वाटतंय ना काहीतरी, आणि तोही फोन करावासा वाटतोय, सिनेमा बघावासा, ग्रंथ वाचावासा वाटतोय, सत्वगुण आहे. आज जरा काय करावं, कोणाला तरी रागवावंच, पोरं फार मस्ती करतायत, नातवंड फार मस्ती करतायत, कामवाली बाई फारच उशिरा आली, आज जरा तिला सरळच करते. करतो ना, करतो बरं का, तमोगुण आहे. लक्षात येईल, हे सगळे गुण आहेत. हे गुणांचं अवलोकन जेव्हा आपण करतो असं आपण आपलं कधीच अवलोकन करत नाही. पाहावे आपण असे, आपण या नाव ज्ञान जर समर्थ म्हणत असतील तर लक्षात येईल की आपण आपल्या गुणांच्या बाबतीत अवलोकन करण्याच्या बाबतीत कसे आहोत, गाफील आहोत. कधपर्यंत गाफील, जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळतच नाही. आणि म्हणून कधीतरी जेव्हा गुरूंच्या चरणी जातो तेव्हा कळतं की कोणत्या गुणांची अभिव्यक्ती आपल्यामध्ये आहे. याचा अर्थ सद्गुणांचे कार्य अभिव्यक्ती काय आहे, तमोगुणाची अभिव्यक्ती काय आहे, किंवा रजोगुणाची काय आहे. आणि मग गुणातीत होणं म्हणजे काय, आणि गुणातीत होणं याचा अर्थ
आत्ता आपल्या सगळ्यांची परिस्थिती, तुम्ही आम्ही प्रापंचिक, इथे मी जरी बसलेले असले तरी सुद्धा, इथे बसले म्हणून आत्ता बोलते म्हणून मी गुणातीत नाही. कारण मी जेव्हा प्रपंचावरती आरूढ आहे तेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण रागाच्या अधीन होतो. राग आपल्या अधीन आहे का? राग माझ्या अधीन आहे का मी रागाच्या अधीन आहे? मी गुणाच्या अधीन आहे का गुण माझ्या अधीन आहेत? जर माझे गुण असतील तर ते तीनही गुण मला पाहिजेत तेव्हा मला वापरता आले पाहिजेत. याचा अर्थ संतांनी ते कसे वापरले? माऊली अखंड सत्वगुणामध्येच आहे. समाजाने इतका त्रास दिला तरी सुद्धा माऊलींनी त्यांचा सत्वगुण सोडला नाही. पण तुमच्या अंचावरती असणारा कळवळा म्हणून माऊली सुद्धा रजोगुण स्वीकारते आणि तुमच्या आमच्यासाठी हरिपाठ लिहिते, अमृतानुभव लिहिते, ज्ञानेश्वरी लिहिते. ग्रंथ लिहिण्यासाठी संत सुद्धा रजोगुण स्वीकारतात आणि तो स्वीकारल्यानंतर पुन्हा त्याला बाय बाय म्हणतात आणि सोडून देतात आणि पुन्हा सत्वगुणावरती येतात. सत्वस्थ राहणं, त्या गुणाचा वापर करणं आणि तो गुण सोडून देणं, वेळ पडल्यानंतर तमगुणाचाही वापर करणं, त्या गुणाचा वापर करून तो सोडून देणं. मग ईश्वराने जर तिन्ही गुण बनवलेले असतील तर सगळे गुण वाईटही नाहीत. तमगुण फार वाईट आहे असं म्हणतो, पण तमगुणाचा एक उपयोग सुद्धा आहे. कारण तमगुण स्थिर आहे आणि जर मला साधन करण्यासाठी एका जागेवरती स्थिर बसायचं असेल तर निदान तमगुण असेल तर मी एका जागेवर स्थिर तरी बसू शकते ना. त्याचा वापर करून घेता येतो की नाही? मग हे गुणातीत म्हणजे काय आहे? गुणातीत याचा अर्थ तिन्ही गुण काय आहे ते समजून घेणं, त्याचा वापर करणं आणि नंतर ते सोडून देणं, याला गुणातीत म्हटलेलं आहे. मग जे गुणातीत आहेत त्यांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला हे कळेल काय? हे नाही कळणार आहे. लक्षात घ्या. अवस्था त्रयातीत, मी अवस्था त्रयातीत आहे, मला एकाही अवस्थेची आवश्यकता नाही, मी अखंड आहे असं आपल्याला सगळे सांगतायत, संत सांगतायत, शास्त्र सांगताय, वेद सांगताय, तरी सुद्धा आपल्याला ते पटत नाही. पण तरी आपला रोज अनुभव आहे की उठल्याबरोबर सगळं जग मला दिसतंय आणि आपण म्हणतो अरे आज मी हे बघितलं, आज मी ते बघितलं, आज मी हे वाचलं, आज मी ते वाचलं, आज मी तेच वाचलं. गाढ झोप लागली, माझी गाढ झोप लागली, कुणाला कळलं? गाढ झोप लागली कुणाला कळलं? मलाच कळलं. जागृत अवस्थेमध्ये मी काय काय पाहिलं हे मलाच कळलं. मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये मी काय बघितलं हे माझ्याशिवाय कुणाला कळलं नाही. आणि जर मी ध्यानाला बसले तर ध्यान लागलं, तर ध्यान लागलं हेही मलाच कळलं. आणि ध्यान लागलं नाही, आज मन फारच चंचल होतं, आज मन सारखं इकडं तिकडं धावत होतं, नाम सोडून सगळीकडे ते फिरत होतं, हेही मलाच कळतं. कारण मी सगळ्या अवस्थेमध्ये आहे. अवस्था त्रयातीत. मला आत्ता भूक लागली आणि मी म्हणेन नाही आत्ता फारच भूक लागली, आता वेळच नाही हो, काय करणार, आता प्रवचन करायचं ना, मी जरा झोपल्यानंतर स्वप्नामध्ये पाणी पिईन बरं का, चालेल का? जागृत अवस्थेतले जे काही आहे त्याचं उत्तर मला स्वप्नावस्थेमध्ये मिळणार नाही, सुषुप्तीमध्ये मिळणार नाही. याचा अर्थ प्रत्येक अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेशी व्यतिरेक आहे, ते त्याच्यामध्ये नाही. पण आत्म्याचा म्हणजे माझा शुद्ध मीचा, शुद्ध मीची जाणीव आहे, ती मीची जाणीव मात्र सर्व अवस्थांमध्ये आहे. हे केव्हा कळेल हो? जे अवस्था त्रयातीत आहेत त्यांच्या चरणी गेल्याशिवाय ते कळेल काय? ते नाही कळणार. कारण ते अवस्था त्रयातीत आहेत, ते गुण त्रयातीत आहेत, ते देह त्रयातीत आहेत. कारण ते देहावरती नाहीत. देह मी आहे, तुमचं आमचं देहाची तादात्म्य आहे, कर्तृत्व अखंड आपण घेतलेलं आहे. आणि म्हणून वर्णन करतात संतांनी, आमच्या परमपूज्य मंदाते नेहमी म्हणतात, तुम्ही आम्ही प्रापंचिक म्हणजे काय? सगळे ओला नारळ, तो नारळ जसा त्या करवंटीला चिकटलेलाच आहे तसे तुम्ही आम्ही सगळे देहाला चिकटलेलेच आहोत. संत म्हणजे गोटा. तो गोटा कसा हात सुटलेला असतो, गुडगुड गुडगुड वाजतो, ते चिकटलेलाच नाही त्या करवंटीला. ओला नारळ लवकर खराब होतो, गाण वास येतो त्याला, पण खोबरं मात्र किती काळ टिकतं हो, कारण ते सुटलेलं आहे आतून. तसं याच देहामध्ये असताना मी देह नाही किंवा या देहापेक्षा कोणीतरी मी आहे हे सांगणारं कोणतं तत्व आहे? तर ते सद्गुरु तत्व आहे.
त्यांच्याशिवाय ते कोणी सांगणारच नाही. आणि ते सांगितल्यानंतर मग कळेल की आपला एक वेगळा प्रवास आहे. आणि म्हणून तिथे द्विज म्हटलेले आहे बरं का. द्विज दुसरा जन्मच आहे सद्गुरूंच्या चरणी गेल्यानंतर. काय आचार्य वर्णन करतायत, आचार्यांनी इतकं सुंदर वर्णन केलंय की ते वर्णन करताना ते स्वतः म्हणतायत की कसं काय आहे की गुरूंच्या चरणाची ओढ इतकी विलक्षण ओढ आहे, कारण ती स्वरूपाची ओढ आहे. आचार्य जेव्हा गेलेत ना गोविंद पादांकडे, काय वर्णन करतायत, कुठून गेलेत, कालडीहून निघाले आणि गेलेत नर्मदेच्या तीरी. इतका लांबचा प्रवास चालत 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 जेव्हा गेले ओंकारामलेश्वरच्या तिकडे, जेव्हा गोविंदपाद किती वर्ष बसलेत म्हणे, 40 वर्ष डोळेच उघडले नव्हते हो. कारण कळलं होतं की छोटासा मुलगा येणार आहे की ज्याला तुला सगळं ज्ञान द्यायचंय. वाट बघतायत कोण येणार आहे तो मुलगा. आणि आचार्य 10-12 वर्षाचे आलेत तिथे. 12 वर्षाचे पण नाही, त्याच्या आधीच गेलेत ते 8 वर्षाच्या नंतर. जेव्हा ते तिथे गेलेत, काय पाहिलंय त्याने, गुरुतत्वाचा महिमा काय आहे हे आचार्यांनी तिथे जाणलेलं आहे. ते काय बघतायत की माझे गुरु ज्या ठिकाणी गोविंद जे यती ज्या ठिकाणी ध्यानाला बसलेले होते त्या ठिकाणी संपूर्ण निसर्ग जो आहे, संपूर्ण तिथला निसर्ग, तिथले वृक्ष, तिथल्या वेली, तिथले असणारे पशु पक्षी सगळे इतके शांत आणि इतके आनंदामध्ये होते की त्या ठिकाणी ज्याने त्यांनी स्वतःचा गुण विसरलेले होते. त्या ठिकाणी सर्प आहेत, मंगूस आहेत, कुत्री आहेत, मांजरी आहेत, सिंह आहेत, ससे आहेत, उंदीर आहेत, सगळे आनंदाने खेळत आहेत. कोणी कोणाचा काय करत नाही की कोणी कोणाचा द्वेष नाही, काहीच नाही. सगळे संपूर्ण जी पशु जाती आहे ना, पशु जातीने आपले सगळे गुण सोडून टाकले. याचा अर्थ एखाद्या संतांच्या सद्गुरूंच्या तपस्येचं फल काय असतं, त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण तो परिसर इतका पवित्र होतो की मनामध्ये दुष्ट विचार, वाईट विचार येतच नाहीत. अद्वैत तत्वज्ञानामध्ये किंवा अद्वैत तत्वामध्ये स्थिर असणारे गोविंद यतींचा त्या तपाचा परिणाम म्हणून सगळे पशु पक्षी जे आहेत ते त्यांचा द्वैत भाव विसरले. हरण आणि सिंह, वाघ एकत्र नांदतात. कळलं की इथेच माझ्या सद्गुरूंचं स्थान आहे. आणि मग तिकडे गेले. खळखळणारे बघे त्या नर्मदा बघितले आणि इतकं वाईट वाटलं की अरे माझे गुरुदेव कसे बसलेत, ध्यानाला बसलेत, ह्या नादाचा किती त्रास होत आहे. आणि म्हणून त्या नर्मदेला म्हणतायत की अगं तू तर माझी माई आहेस ना, माझे गुरुदेव ध्यानाला बसलेत, त्यांचं ध्यान नको ना मोडू, त्रास नको ना देऊ, म्हणून तरी माझ्या कमंडलूत प्रवेश कर. आणि किती मनापासून केलेली प्रार्थना, काय सरस्वती प्रसन्न असेल, काय शब्द आहेत ते नर्मदाला त्या प्रार्थना करतायत की कमंडलूमध्ये तू ये. आणि नर्मदा तिकडे गेली आणि शांतच झाली. हा गुरूंचा कृपा प्रसाद आहे. लक्षात, संतांनी ज्या तत्वाची उपासना केलेली आहे ना त्या तत्वाची उपासना विलक्षण. आणि म्हणून ज्या वेळेला शंकराचार्य मातेचा त्याग करतायत, आर्यमाचा त्याग केलाय, तेव्हा दुःख नाही झालंय. पण जेव्हा गोविंद यतींकडे गेले, परिपूर्ण त्यांची सेवा केली, त्यांच्या संगतीत काही राहिले आणि आता गुरुदेव सांगतायत की बाबा तू जा आणि तुला काय करायचंय तर भारत भ्रमण करायचंय. आता मात्र डोळ्यांना काय लागल्यात, अश्रूंच्या धारा लागल्यात. आणि ते म्हणतात गुरुदेव इतके कठोर होऊ नका, तुमच्या चरणांना अंतरू नका. आणि ते म्हणतात तू तर इथं राहायचं नाहीस. म्हणजे मात्याच्या घराचा त्याग करताना जितकं दुःख होत नाही तितकं सगळ्यात दुःख शिष्याला किंवा भक्ताला कोणाचं आहे तर आपल्या उपास्य दैवताचे चरण जेव्हा अंतरले जातात तेव्हा. म्हणून काय जे आपलं उपास्य दैवत त्यांना शास्त्र फार सुंदर म्हणतं की त्या उपास्य दैवताचं किती स्तवन केलं तरी आपल्याला चैन नाही पडत, काही करत नाही. बेलसरे गुरुजींनी दासबोधामध्ये एक सुंदर सिद्धांत मांडलाय. ते असं म्हणतात जे माझं उपास्य दैवत आहे, जे मी गुरुतत्व म्हणून स्वीकारलेलं आहे, त्याच्या चरणांना स्पर्श करेपर्यंत मला चैन नाही पडत. किती सुंदर विचार आहे. स्पर्श करेपर्यंत चैन नाही पडत म्हणाले. का? कारण ज्याच्यावरती विलक्षण प्रेम आहे ना, ते प्रेम प्रगट करण्याचं ते एकमेव साधन आहे लौकिकातलं. लक्षात घ्या. कारण पारलौकिकामध्ये असं प्रेम व्यक्त करण्याचं काही साधनच नाही. आणि असं हे गुरुतत्व जे आहे ते विलक्षण असं असणारं आहे की जे जन्मजन्मांचं आपलं असलेलं स्वरूप ज्ञान देण्याचं अधिकार फक्त कोणाचा आहे तर तो सद्गुरूंचा आहे. आणि म्हणून ती शुद्ध मीची जाणीव
कळतच नाही काय आहेत आपल्याला. जन्मजन्मांचं असणारं ते सगळं नातं जे आहे ते देणारे कोण आहेत, तर ते तेच आहेत. आणि म्हणून तुकोबाराय पुन्हा एका ठिकाणी आपल्याला म्हणतात की सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आहे. आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, लोह परिसाची उपमानस आहे, सद्गुरू महिमा अगाधची. पुढे म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा. खरा देव कोणता आहे कळत नाही, कुठे आहे कळत नाही, देवाचं स्वरूप कळत नाही. आणि देवाचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर सद्गुरूंच्या चरणी गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून जीवनाची जर फलश्रुती असेल, नरदेह मिळालेला असेल, तर या नरदेहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणतं असेल तर स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि ते स्वरूपाचं ज्ञान आपण अगदी सगळ्यात शेवटी येतो. ते पण कधी येतो? लौकिकातलं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, किंवा त्याच्यानंतर कधीतरी MBAला जावं असं वाटतं. म्हणून MBAला गेल्यानंतर मग काही येतात आपल्यासमोर, काही अभ्यासाचा अभ्यासक्रम येतो. मग त्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्यांदाच येतं की पहिल्यांदा काय नीड्स येतात. मग बेसिक नीड्स कोणत्या आहेत? या बेसिक नीड्स त्याच्यामध्येच आपलं आयुष्य गेलेलं आहे, ज्याला आपण प्राथमिक गरजा म्हणतो. त्या प्राथमिक गरजामध्ये आपलं आयुष्य गेलेलं आहे. मग त्यानंतर असणाऱ्या कोणत्या गरजा आहेत आपल्या? वाटतं सेफ्टी नीड्स, मला सुरक्षा पाहिजे, मला घर पाहिजे, मग घरामध्ये दागिने पाहिजेत, मला सुख पाहिजे. दीज आर ऑल द सेफ्टी नीड्स. पाहिजे की माझं भविष्य चांगलं गेलं पाहिजे म्हणून धन पाहिजे, सुवर्ण पाहिजे, जागा पाहिजे, इथे पैसे गुंतवले पाहिजे, तिथे गुंतवले पाहिजे, सेफ्टी नीड्स. त्याच्यानंतर तेही मिळून चालत नाही, अजून पुढे जातो. आता तर सगळं मिळालं पण थोडं समाजामध्ये नाम पाहिजे ना, थोडं नाव मिळालं पाहिजे म्हणून काही दान करा, थोडं आपल्या समाजामध्ये समाजकार्य करा, एस्टीम नीड्स. पहा कसे जातो हळूहळू. काय शास्त्र सुंदर सांगतं, अध्यात्मशास्त्र तेच सांगतं, इथे आपल्याला मॅनेजमेंट तेच सांगतं. आणि देन ॲट लास्ट यू कम टू द सेल्फ रिअलायझेशन. पण संत म्हणतात आधी पहिल्यांदा सेल्फ रिअलायझेशनला या. हे केलं तर सगळंच एकत्र येईल. जे एक जाणलं की सगळं जाणलं जातं. एक सोनं जाणलं की सुवर्णाचे सगळे अलंकार जाणले जातात. एक माती जाणली की मातीचं बोळकं, मातीचं रांजण, मातीचा माठ, मातीची मूर्ती, मातीचा काय असेल तर बैल, मातीचं हत्ती, सगळं जाणलं जातं. पण तिथे आपण थांबतच नाही, लौकिकातलं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते मिळवल्यानंतर इथे यायला इतका उशीर होतो, तेव्हा येईपर्यंत इंद्रिया गलित गात्र झालेली असतात, बुद्धीची क्षमता कमी झालेली असते. असो, पण तरी पण संतांच्या चरणी आल्यानंतर, सद्गुरूंच्या चरणी आल्यानंतर मात्र जीवनाचं काय येतं, सार्थकता आहे. आणि ती सार्थकता आचार्यांनी स्वतः कमावलेली आहे. आचार्य स्वतः गोविंद यतींकडे आलेले आहेत. आणि आल्यानंतर गोविंद यतींनी सांगितलं काय करायचं आहे, की काय काम करायला. तर आचार्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. आणि ते कार्य करताना आचार्यांनी स्वतःची अनुभूती लिहिली. आणि ती अनुभूती लिहिताना ते आहे ते म्हणजे कोणतं असेल तर गुरुपादुकाष्टक. खूप सुंदर आहे, ज्याच्यामध्ये ते म्हणतात अनंत संसार समुद्र सारम, नौकायिताभ्याम गुरुभक्तिदाभ्याम, वैराग्य साम्राज्य पदपूजनाभ्याम, नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम. आता हा संसार कसा आहे? अनंत असणारा संसार सागर आहे. या संसार सागरामध्ये, भवसागरामध्ये काय तडाखेच आहेत, किती तडाखे आहेत. सतत लाटा येतात आहेत, अखंड अशा लाटा आहेत. पण ह्या लाटामधून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर एखादी तरी नौका पाहिजे ना. मग ती नौका कोणती असली पाहिजे? एक नौका जरी मिळाली तर ती नौका आपल्याला पार करून नेते. एक लाकडाचं फळकुट असलं तरी सुद्धा आपण त्याच्यावरती बसून जाऊन तरू शकतो. आणि नौका असेल तर तरुण जातात. आणि म्हणून आचार्य म्हणत आहेत की या संपूर्ण या ठिकाणी जर या अनंत संसार सागरामधून जर तरुण जाणारी नौका कोणती असेल तर ते काय आहे, तर ती गुरुभक्ती आहे. आणि ज्या वेळेला या नौकेमध्ये आपण येतो तेव्हा त्या भक्ताच्या किंवा तो जो साधक आहे त्याच्या अंतःकरणामध्ये गुरुभक्तीचाच जणू काही काय होतो, तो उदय होतो. आणि ज्या वेळेला गुरुभक्तीचा उदय होतो आणि मग गुरूंची पूजा केली जाते, परिणाम काय आहे? पूजा येण्याचा परिणाम काय आहे? आचार्य सांगतायत वैराग्य साम्राज्य पदपूजनाभ्याम. गुरूंच्या समचरण ज्यांची समदृष्टी आहे
अद्वैत दृष्टी ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांचं जर खऱ्या अर्थाने पूजन केलं तर परिणामी काय प्राप्त होतं तर प्रचंड वैराग्य प्राप्त होतं. आता वैराग्य प्राप्त झालं किंवा नाही बाहेरून दिसणार आहे का? नाही. ज्याचा त्याला कळणार आहे आतमध्ये वैराग्य आहे किंवा नाही हे आपलं आपल्याला कळणार आहे. ते बाहेर दाखवायची गरज नाही, बोलायची गरज नाही, काहीच आवश्यकता नाही. पण गुरूंच्या पूजनाचा परिणाम काय आहे आचार्य सांगतायत तर वैराग्याची प्राप्ती आहे. आणि जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही तोपर्यंत काही मिळतच नाही. आपल्याला वाटतं गुरुपादुकाभ्याम याचा अर्थ पादुका म्हणजे खडावांचं पूजन आहे का? ते खडाव्यांचं पूजन आचार्यांना अपेक्षित नाही आहे. आचार्य म्हणतात गुरुपाय गुरुपद अशा अर्थानेच त्यांनी पादुकाभ्याम म्हटलं. पण तुलसीदासांनी मात्र पादुकांना वेगळा अर्थ दिला. तुलसीदास जेव्हा पादुका म्हणतात रामाच्या पादुका भरताला जेव्हा दिल्यात तेव्हा ते म्हणतात की इतका आनंद झाला भरताला. आणि भरत म्हणतोय त्यांना की अरे तू रामा मला इतका आनंद झालाय कारण तू तुझ्या पादुका मला दिल्या. काय दिल्यास? 2 दिल्यास, एक नाही दिलीस. कारण काय? एक काय एक तुझी आहे याचा अर्थ एक ज्ञानस्वरूप आहे आणि दुसरी शक्ती स्वरूप जानकीची दिलीस. म्हणून ते पाय कसे आहेत तर ते ज्ञानही देणारे आहेत आणि शक्ती स्वरूपही आहे. तुलसीदासांनी त्याला वेगळा आयाम सगुणाच्या माध्यमातून दिलेला आयाम आहे पण सुंदर आयाम आहे. पण ह्याचाच पूजनाने काय आहे तर त्या समचरणांना मी पुन्हा नमस्कार करतो की जेणेकरून काय मिळणार आहे तर वैराग्य मिळणार आहे. आणि वैराग्याशिवाय परमार्थामध्ये दुसरं काहीच नाही. कारण वैराग्यामध्ये अतींद्रिय सुख भोगण्याची क्षमता आहे. एकच गुण असा आहे की वैराग्यामध्ये अतींद्रिय अनुभव आपण भोगू शकतो. ज्या प्रमाणात वैराग्य जास्त त्या प्रमाणामध्ये अतींद्रिय अनुभव आपण घेऊ शकतो. आणि यासाठी सगळ्या संतांनी एकमुखाने वैराग्य बांधलं पाहिजे असं सांगितलंय. मग वैराग्य बाणायचं असेल तर सुरुवातीला काय करा म्हणून आपल्या सगळ्या धार्मिक ग्रंथामध्ये काय येतं चला काही व्रत आहे दान करा. दानाच्या निमित्ताने काय करा द्या द्या द्या. याचा अर्थ काय दिलं की हळूहळू सुटतं आणि देऊन देऊन काय आहे तर देऊन टाका. आणि मग काय आता आपल्याला वैराग्य पाहिजे असेल तर त्या देहाची जर आसक्ती असेल तर मग देहभावच दिला पाहिजे. मग देहभाव द्यायचा असेल तर कोणाला द्यावा? द्यावा परमात्म्याला. द्यावा कोणाला? तर सद्गुरूंच्या चरणी. शास्त्रांनी छान सांगितलं स्थूल देह जर आपल्याला विसरायचं असेल जर मला खऱ्या अर्थाने ध्यानाला बसायचं असेल आणि हा स्थूल देह जर मला त्रास देत असेल ध्यानाच्या वेळेला तर काय करावं? एखाद्या भगवंताच्या मंदिरामध्ये जावं किंवा संतांच्या घरी जावं किंवा सद्गुरूंच्या घरी जावं आणि अंग मोडेपर्यंत सेवा करावी. अंग मोडेपर्यंत आत्यंतिक शरीराचा भयंकर सेवा करावी. म्हणजे ज्याचा अर्थ आपण म्हणतो ना की पुष्कळ त्या राखून राखून नाही. घरामध्ये आपण काम करताना राखून राखून काम करतो तिथे त्या ठिकाणी राखून काम केलेलं नाही चालणार. त्याशिवाय वैराग्य प्राप्त होणार नाही. आणि वैराग्य कशाने मिळेल तर गुरूंच्या चरणांचं जेव्हा पूजन करू त्यांनी वैराग्याची प्राप्ती होईल. आणि वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर फुटतात. त्या ज्ञानाच्या साह्याने साधक भक्त योगी स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. आचार्य स्वतःचा अनुभव सांगतात आणि मग पुढे म्हणतात काय आहे ते कवित्व वाराशी निशा कराभ्याम द्रौभाग्य द्वावा भुजमालकाभ्याम दूरीकृता नम्र विपत्तिताभ्याम नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम. चंद्राला बघितल्यानंतर सागराला जसं उधाण येतं सागराच्या लाटा उसळायला लागतात. इतक्या लाटा उसळतात कारण तो चंद्र काय आहे बघितल्यानंतर त्याला भरतीच येते. अगदी त्याप्रमाणे काव्याची भरती कोणाला येते हो? काव्याची भरती कोणाला येते? तुम्हाला मला येते का? तुम्हाला आम्हाला काव्याची भरती नाही आहे. अहो 1-2 वरती निबंध लिहायचा म्हटला तर शब्द नाही सुचत. इकडून तिकडून शब्द घ्यायला लागतात. इथे बोलताना सुद्धा इकडून तिकडून शब्द घेऊन घ्यायला लागतात. गमतीने म्हणतो आम्ही कॉपी पेस्ट करतो म्हणून. कुठे शब्द येतात आपल्याकडे. पण काव्य आनंदाची भरती जशी सागराला भरती येते तशी कवित्वाला भरती येते. कोणाच्या? अखंड ज्यांच्या आतमध्ये आनंद आहे आनंदाशी एकरूप जे झालेले आहेत त्यांना तर इतका आनंद आहे तो आनंद दिल्याशिवाय राहवतच नाही. आणि म्हणून सगळे संत सगळे सद्गुरू किती भरभरून रचना करतायत सांगा. काल करल्याच्या रचना एवढ्या सगळ्या कारण त्यांना मिळालेला आनंद इतरांना मिळावा अवघेची सुखी असावे ह्याची वासना.
ही जी भरती त्यांना येते, काव्यरूपी सागराला येणारी जी भरती आहे, त्याचा परिणाम काय आहे? ते शब्द जेव्हा आपल्या कानावरती पडतात, अशा या अधिकारी ज्ञानी संत सद्गुरूंचे शब्द जेव्हा कानावरती पडतात, तेव्हा तुमचं आमचं जे दुर्भाग्य आहे, जे अखंड आपल्याला संकट येतात, ती सगळी आपोआप निरसून जातात. याचा अर्थ आपल्या दुर्भाग्यालाच काय येतो? तडा जातो. तोपर्यंत येणारी संकट येतच जातात. आणि म्हणून दुर्भाग्यरूपी वडवानळ जो आहे, तो शांत करणं, विझवणाऱ्या मेघाच्या पंक्ती म्हणजे कोण आहेत? तर ती सद्गुरूंची कृपा आहे. काय आचार्य वर्णन करतात? मेघाची पंक्ती. मेघ म्हणजे काय? ते बरसतातच, ते काय थोडीच आहेत. गुरुकृपा कशी आहे? ती आवरताच येत नाही. परमपूज्य डॉक्टर काका अगदी सुंदर म्हणाले, सूर्याने ठरवलं की मी माझी किरणं आवरायची, त्याला शक्य आहे का? आवरणं शक्य नाही. तसं ते म्हणतात की गुरूंना त्यांची कृपा आवरताच येत नाही, ती अखंड आहे. ते सूर्य जसा किरण पसरणारच आहे, तसे सद्गुरूंकडे असणारं ज्ञान, त्यांची करुणा, त्यांचं आनंद, त्यांचं सुखरूपत्व हे अखंड ते देणारेच आहे. ते त्यांना आवरता येतच नाही. मग ते आपल्यापर्यंत काय येत नाही? कारण आपल्या अज्ञानाच्या खिडक्या आपण उघडत नाही. खिडक्या बंद केल्या तर सूर्याची किरण आत येणार नाहीत. खिडक्या उघडल्यानंतर सूर्याची किरण येणार आहेत. गुरुकृपा जर सूर्यासारखी असेल, तर शिष्याने आपलं अज्ञान तरी निदान त्यांच्या पुढे प्रगट केलं तर ते अज्ञान आणि अविद्या जाईल ना. आपण तिकडं जाऊन पण काय करतो? लपवण्याचाच प्रयत्न करतो. आम्हाला कळतंयच असं म्हणतो. आणि माऊली तो म्हणतो, जो कळतंय असं म्हणतो ते कळणंच कळण्याच्या आड येतं. हे सगळं वाचतो, पण ते काही वळत नाही. कळलं तरी काही वळत नाही. आणि म्हणून आपल्या दुर्भाग्यरूपी वडवाणवळाला विझवणाऱ्या मेघाच्या पंक्ती म्हणजे कोणत्या आहेत? तर ते गुरूंची कृपा आहे. कोणावरती होते? किती सुंदर म्हणतात आचार्य की नम्र, जे अत्यंत नम्र आहेत, जे नत आहेत, आणि जे नत आहे ज्याचा अर्थ खऱ्या अर्थाने कसे आहेत? तर विनम्र झालेले आहेत. केवळ शरीराने वाकून चालेल का हो? नुसतं केवळ शरीराने वाकून चालणार नाही. बऱ्याच वेळेला आपण वागतो सुद्धा, पण ते नुसतं शरीराने वाकून नाही चालत. नुसतं शरीराने वागतो आपण, तो हांडा वाकला जातो. हांडा वाकल्याशिवाय आत पाणी जात नाही, हे अत्यंत आहे खरं. पण खऱ्या अर्थाने अनन्य भावे शरण, न अन्य इति अनन्य, ज्याच्या चरणी मी नतमस्तक आहे, जर मी सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक आहे, तर याच्याशिवाय आता दुसरा कोणी तारणहार नाही, असा माझ्या बुद्धीचा नक्की भाव असला पाहिजे. तर काय आहे? तर असे जे कोणी नत आहेत, त्यांची सर्व संकट दूर करणारे कोण आहेत? तर ते काय आहेत? तर ते समचरणाचे असणारे काय आहेत? तर ते सद्गुरूंचे समचरण आहेत. आणि म्हणून मी पुन्हा काय करतो? तर त्यांना वंदन करतो, असं आचार्य म्हणतात. कारण आचार्यांची जी वाणी येते संतांची, ती परतत्वाला स्पर्श करूनच येणारी, आणि परतत्वाला स्पर्श करून येणारी असल्यामुळे की ती आनंद देणारीच आहे. कारण ते स्वरूपच आनंददायी, आणि जे स्वरूप आनंददायी आहे ते शब्दही आनंददायी आहेत. पुढे त्याने म्हटलंय की नता ययो श्री पतितान समेयुः कदाचिदप्यातु दरिद्रवर्या मूकश्च वाचस्पतताहि ताभ्याम नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम. श्रीपतीत, श्रीपती याचा अर्थ अत्यंत विष्णू लक्ष्मीचा पती आहे. काय वैभव आहे हो? सगळ्या प्रकारचं वैभव आहे. आता जो श्री गुरूंच्या चरणाशी अत्यंत नत झालेला आहे, काय त्याला तो काय देतो? सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आणि वैभव देणार आहे. खूप छान संतांचं वचन आहे. तुकोबारायांचे जे पट्टशिष्य निळोबाराय, निळोबारायांची खूप कथा सांगितली जाते. निळोबारायांनी तुकोबारायांना पाहिलंच नाही, आणि त्यांनी फक्त चरित्र ऐकलं, आणि इतकी तुकोबारायांची भक्ती केली, इतकी तुकोबारायांची भक्ती केली की काय मला तुकोबाराय पाहिजे. एक दिवस म्हणाले दर्शनच पाहिजे. आता पांडुरंग समोर आला, आणि पांडुरंग म्हणाला की मी आलो. तू कोण आहेस? पांडुरंग. तू कशाला आला? नाही म्हणे, तू एवढी भक्ती केली ना, पण मी तुम्हाला कुठे बोलवलं?
नाही पण तुकोबाराय माझं भजन करत होते, ते तुमचं भजन करत असेल, मी नाही तुमचं भजन केलं म्हणे. तुम्हाला थोडी मला नको, तुम्ही मला तुकोबारायला पाठवा म्हणा. निळोबाराय म्हणतात मी तुम्हाला बोलवलंच नाही पांडुरंगाला, तू कशाला आलास, मला यायचंच असेल तर माझ्या तुकोबारायांना पाठव. शेवटी निळोबारायांचं हट्ट म्हणून पांडुरंगाला तुकोबारायांना पाठवावं लागलं. हे निळोबाराय खूप सुंदर वर्णन करतायत तुकोबारायांचं, आणि त्यांना ते पांडुरंग स्वरूप वाटतंय. आणि असं वर्णन करताना ते म्हणतात की देवाच्या हातामध्ये अनेक प्रकारची शस्त्र आहेत, पण ती खरी शस्त्र कोणती असतील तर ती 2 शस्त्र आहेत, ती म्हणजे यश आणि कीर्ती. ते त्रिशूळ, ते डमरू, हे सगळं शास्त्रांनी त्यांच्या हातात दिलेलं आहे. पण खरा जो देव आहे, खरा जे गुरु आहेत, त्यांच्याकडे 2च शस्त्र आहेत, आणि ती म्हणजे काय, यश आणि कीर्ती. ही 2च त्यांची शस्त्र आहेत, आणि तीच काय आहेत तर ते भक्ताला देतात. आणि म्हणून देवे भक्ता लागी उपचार मांडिले. काय सुंदर तुकोबार, देवे भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखाचे नि माने बैसविले. कुठे राज्य करा, अरे कुठे राज्य करशील, राजाच हो आता तू, कुठे राज्य करा म्हणे त्रिभुवनी, या त्रिभुवनाचा तू राजा हो, एवढं सगळं तुला देतो. आणि मग काय देतो, माझी आयुधे यश कीर्ती हीच तुला देतो, की जेणेकरून तू त्या त्रिभुवनावरती राज्य करू शकशील. ही काय आहे तर सद्गुरूंची कृपा आहे असं निळोबाराय म्हणतात. आता संतांची वचनं अनुभवातून आलेले आहेत. आचार्य आपल्याला तेच सांगतात की सगळं धन ऐश्वर जे आहे, समृद्ध जे आहे, की जो नतमस्तक असणारा भक्त आहे त्याला ते सगळं देत आहेत. आणि पुढे कसे मूकश्च वाचस्पतितांनी ताभ्यान, जो मूक आहे त्याला काय आहे तर त्याला एका क्षणामध्ये काय आहे तर तो वाचस्पतीच करून टाकतात. आपल्याला वाटतं शक्य आहे का खरं असं. चिदंबर स्वामींचं चरित्र आहे खूप सुंदर. परमपूज्य डॉक्टर काकांचे परात्पर गुरु असणारे चिदंबर स्वामी, त्यांच्या चरित्रामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. साधे होते अत्यंत. कधी ते स्वतःला म्हणायचे मी एक साधा सामान्य आहे, कधी असं म्हणायचे नाहीत की मी कोण आहे, वेगळा कोणी, असं कधीच ते म्हणून घ्यायचे नाही. कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, ते म्हणायचे मी साधा प्रापंचिक आहे, कारण मला 2 पत्नी आहेत, असं म्हणायचे. एक दिवस त्यांच्याकडे काशीचे कोणीतरी पंडित होते. त्यांना कळलं की असे चिदंबर दीक्षित म्हणून कोणीतरी आहेत आणि प्रचंड ज्ञानी आहेत, तर त्यांच्याशी आपण वाद करावा आणि त्यांना वादामध्ये आपण हरवावं. आणि त्यावेळेला पूर्वी मशाल घेऊन जायचे, आणि असे मशाल घेऊन ते 4 पंडित आले म्हणे. यांना कळलं की 4 पंडित निघाले. त्यांनी आपल्या घरच्या लोकांना सांगितलं त्या पंडितांची काळजी घ्या, त्यांना सगळं काय द्यायचंय ते वगैरे द्या. आणि जेव्हा ती 4 पंडित प्रत्यक्ष आले मुरगोडला, म्हणजे केंगेरी म्हणतात त्याला, केंगेरी पीठ मुरगोडचं, जेव्हा ते तिकडे आले तेव्हा भेटले चिदंबर दीक्षितांना आणि विचारलं कशासाठी आलात. आम्ही तुमच्याशी शास्त्रार्थ करायला आलो. ते म्हणाले शास्त्रार्थ करायची माझी इच्छा नाही, पण आम्हाला तुमच्याशी वाद करायचा आहे. ते म्हणाले ठीक आहे करा, तुम्हाला करायचं असेल तर मी माझा एक शिष्य देतो म्हणाले. शिष्य आजूबाजूला कोणी, ते म्हणजे कुठे शिष्य आहे, कोणीच नव्हतं. रस्त्यावरनं एक बाई चाललेली होती, तिच्या हाताला छोटं 4 वर्षाचं पोर होतं. त्यांनी त्या बाईला हाक मारली, आण तुझ्या पोराला इकडे आण सांगितलं. ते म्हणाले कोण आहे, ते म्हणले काय, ते म्हणे ह्या मुलाला शास्त्रार्थ कर. ती म्हणाली हे पोर हे तर मुक आहे म्हणाले. माहिती आहे मला म्हणाले, हा शास्त्रार्थ करे. 4 वर्षाचं मुक पोर होतं बस. आणि चिदंबर स्वामी सांगतायत की आता हे समोर जे 4 शास्त्री बसलेत यांच्याशी 4 वेदांशी तुला शास्त्रार्थ करायचा आहे. आणि बस संकल्प केला की असणारं ज्ञान तिथे संक्रमित व्हावं, क्षणार्धात दिवतेसा दीक्षा. अहो ते 4 वर्षा पोरांनी खरंच काय केलं तर तिथे शास्त्रार्थ केला. शास्त्री मान खाली घालून निघून गेले. हे तर गुरुकृपा म्हणतात. आणि म्हणून मूकश्य जे म्हणतात की काय आहे, मूकाश्य वाश्य वाचस्पतितामिताभ्याम नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम. गुरुप्रकाश जे आहेत जर त्या चरणी जर अत्यंत भाव ठेवला, अनन्य भावे जर आपण काय आहे तर तिथे शरण गेलो तर हे सगळं काय आहे तर सहज आपल्याला प्राप्त होणार आहे. आचार्यांच्या स्वतःच्या जीवनचरित्रामध्ये गिरीची कथा अशीच आहे ना. गिरीची कथा अशीच आहे. दुसरा काय, गिरी कसा होता, काही बुद्धी नाही, काही नाही, सगळे टिंगल करतायत, चेष्टा करतायत. या गिरीला काही अक्कल नाही, काही नाही, बोलता येत नाही, काही नाही, काय आहे. आणि म्हणून आचार्य काही करायचं नाही, सेवा करायचं. पण किती सेवा, मनापासून सेवा, इतका भाव. माझ्या आचार्याने झोपायचा नाही तो रात्री हो. आचार्य झोपले की त्याला सारखं वाटायचं
माझ्या आचार्यांना काही लागलं तर, म्हणून तो दारात बसून राहायचा. सगळे म्हणायचे अरे तू झोप, नाही झोपायचं, जागा राहायचं. आचार्याला काहीतरी लागेल म्हणून झोपायचं. अखंड जा, त्यांचे कपडे धुवायचं, वस्त्र धुवायचं, सगळे बाजूचे शिष्य आपले पण कपडे त्याला धुवायला द्यायचे, काही तक्रार नाही. कारण का तर माझ्या गुरूंचे शिष्य, त्याचीही तक्रार नाही हो. पण जेव्हा त्याची टिंगल केली त्याला काही कळत नाही. एक दिवस आचार्य म्हणाले तू गिरी गेलाय कपडे धुवायला, आणि म्हणून आचार्य बोललेच ना, व्यासपीठावरती बसले आणि सगळ्यांनी टिंगल केली. तो मूर्ख, त्याच्यासाठी काय थांबला, त्याला काय कळतंय. ती टिंगल केलेली आपल्या भक्ताची टिंगल नाही चालली हो गुरुदेवांना. आणि म्हणून आचार्यांनी फक्त एक संकल्प केला, जे ज्ञान माझ्याकडे ते तिथे प्रगट व्हावं. बस ते कळलं. कपडे धुता धुता त्या गिरीला कळलं की काय आतमध्ये होतंय. सगळ्या ज्ञानाच्या प्रक्रियात इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की माझ्या गुरुकृपेमुळे काय घडलं. आणि म्हणून गुरुचं स्तवन करून कपडे तिथेच टाकले आणि तो धावत त्या आचार्यांकडे निघाला. आणि आचार्यांचं स्तवन करतच येताना म्हणालेलं स्तोत्र कोणतं आहे तर ते गिरीचं स्तोत्र आहे, विदिता अखिल शास्त्र सुधा जगदे. ही गुरुकृपा आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ एक सत्संकल्प काय करू शकतो. आणि म्हणून कसलं पूजन आहे तर ते पादुकांचं पूजन नाही, याचा अर्थ पदाचं पूजन आहे. कारण ते शिष्याचं किंवा भक्तांचं निजधाम आहे. नालिक निशाक पदार्थाभ्याम नाना विमोहादी निवारिकाभ्याम नमन जनाभिष्ट तती प्रदाभ्याम नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम. कसे त्यांनी म्हटलंय की नाजूक असे असणारे, कमलपुष्पासमाने नाजूक असणारे गुरूंच्या पादुका आहेत. नाजूक, कमलदलाप्रमाणे नाजूक म्हटले बरं का. पाय किती नाजूक आहेत, माऊली वर्णन करतात बरं का निवृत्तीनाथांचं, किती नाजूक आहेत. अवयवांना कोंब येतील असं म्हणतात. माझ्या निवृत्तीनाथांच्या अवयवांना कोंब येतील इतके माझ्या निवृत्तीनाथांचे पाय कसे आहेत तर ते मऊ सूत आहे असं माऊली वर्णन करतात. संतांनी वर्णन केले अवयवांचं सद्गुरूंच्या. नवनीतासारखे ते मऊ का आहे, कारण अंतःकरण तितकं मऊ आहे. म्हणून शेवटी इंद्रिय पण कशी आहेत तर तितकीच ती कशी आहेत आहे. आणि तसंच आचार्य त्या ठिकाणी वर्णन करतायत की ज्याच्यामुळे भक्ताच्या जो आहे त्याचे सगळे मोह नाहीसे होत आहेत. आणि ज्याच्या पुढे नतमस्तक झाल्यामुळे काय आहे की जे जे आहे इष्ट आहेत ते इष्ट सगळं प्राप्त होतं. काही खरं सांगायचं तर मागण्याची इच्छाच होत नाही, पण तरी पण असेलच एखादी गोष्ट तर ते प्राप्तच होऊन जातं. की जो इच्छा असेल ती इच्छा तिथे कळत नकळत पूर्णच होऊन जाते. किंबहुना इच्छांचीच कामनांचीच पूर्ती होते, कामना निर्मितीच होत नाही. आणि म्हणून सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्णच जातात. वासना क्षयच आहे हो, नंतर काही इच्छाच होत नाही. आणि हे सगळं फल कशाचं आहे तर गुरूंच्या पादुकांच्या पूजनांचं आहे म्हटलंय. पुढे तर म्हटलंय नृपाली मौली व्रजरत्न कांती. नृप म्हणजे राजा. काय राजाकडे रत्न, सगळं काय वैभवच आहे. सगळं राजाचं काय वैभव आहे, सगळं रत्न आहे, तेज आहे, सगळं आहे. आणि असं कसं आहे सरी द्विराज झषकन्यकाभ्याम. कशा आहेत की आता त्यांनी असं म्हटलंय की नृपश्रेष्ठ रत्नांच्या तेजाने दानाच्या शरिता म्हणजे दानरूपी नद्या आणि कशा आहेत त्या मत्स्यकन्यांप्रमाणे शोभून दिसतात, विराजमान दिसतात. आणि असे नत असणारे भक्त जेव्हा अशा त्या सद्गुरूंकडे ज्याच्याकडे सगळं राजवैभव आहे त्याच्याकडे येतात तेव्हा आपलं राजवैभव ते त्यांना देतात. आचार्यांनी संस्कृत भाषा वापरली. समर्थ किती सुंदर म्हणतात हो, मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. तुम्ही आम्ही दरिद्री जीव प्रपंचाच्या दलदलीमध्ये पंचविषयांच्या दलदलीमध्ये फसलेले असलो तरी सुद्धा संत आणि सद्गुरू अलगद आपल्याला त्याच्यातून त्या दलदलीतून उचलतात आणि काय करतात तर आनंदाच्या साम्राज्यावरती म्हणजे काय नृपती केले. काय करतात, स्वतःचं स्वतःवरती राज्य करायला शिकवतात. दुसऱ्यांवरती नाही राज्य करायचं. आपल्याला अधिकार दुसऱ्यांवरती गाजवायला आवडतो, पण भक्ताने स्वतःवरती राज्य करणं म्हणजे आपणच आपलं श्रम आणि दम कमावणं. मग हे आपल्या सामर्थ्याने येतं का, नाही येत ना. आपणच मग आपल्यावरती राज्य करायचं असेल तर आतलं सामर्थ्य आत्मबल लागतं, ते कमी पडतं. ते कोण देतं,
जशी ती गाडी असते, इंजिन असते, ते इंजिन अख्खी गाडी खेचून जाते, कारण ते प्रचंड मोठं लोहचुंबक. तसं आपलं बळ कमी पडतं, वैराग्याचं बळ कमी पडतं, विवेकाचं बळ कमी पडतं. म्हणून या गाडीला मोठ्या गाडीचं बळ लावायचं की मग ते हळूहळू खेचली जाते. सोपं आहे की नाही? म्हणून तिथे नतमस्तक व्हायचं, सगळं तिथे सोडायचं, देहात्म भाव तिथे सोडायचा, कर्तृत्व भाव तिथे सोडायचा. आणि मग असे ते काय देतात, तर ते राज्य वैभव देऊनच टाकतात. हे काय आहे तर त्या सद्गुरूंचं वैभव आहे. आणि म्हणून त्या समचरणांना मी काय करतो तो पुन्हा पुन्हा वंदन करतो सांगितलंय. आणि मग पुढे म्हणतात की पापांधकारार्क परंपराभ्याम तापत्रयाही खगेंद्रियाभ्याम जाड्याभि संशय जनवाडभाभ्याम नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम. पापरूपी अंधकारामध्ये जे जे आपल्याकडे असणार आहे, पाप याचा अर्थ खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की खोटं बोलणं वगैरे असली पापं नाही. आपण बघितलं परमार्थामध्ये पाप एकच, आत्मस्वरूपापासून ढळणं, याच्यापासून अडवणं. हे करण्याचं काम कोणाचं आहे? ते गुरुतत्वाचं, सद्गुरूंचंच काम आहे. आणि म्हणून त्यातून काढणारे आपले जे ताप, त्रिविध तापांनी आपण पोळलेलो आहोत, या तिन्ही तापामध्ये पोळलेले असताना त्याच्यातून बाहेर काढणं. याचा अर्थ ताप नाहीसेच होतात का? आपण कधी आजारी पडत नाही असं होतं का? असं होत नाही. आपण आजारी पडतो, इंद्रिय आजारी पडतात, सगळं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अडकून पडत नाही, एवढं मात्र निश्चित होतं. याचा अर्थ खऱ्या अर्थाने जरी तिन्ही ताप झाले तरी ते ताप वाटत नाहीत, म्हणजे विघ्नत्व हरणं एवढं मात्र त्या गुरुकृपेने निश्चित होतं. म्हणून तिन्ही ताप नाहीसे होतात. याचा अर्थ बुद्धी इतकी कळते की हे तिन्ही ताप कोणाला आहेत? ते शरीराला आहेत, ते मला नाही. याचा अर्थ ते ताप भोगण्याची क्षमता वाढली जाते. आणि ती वाढल्यानंतर शरीराचे ताप शरीराला देऊन आपल्याला ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी राहता येतं. म्हणून 2 स्तरावरती जीवन जगणं जे आहे ना, संत जे जगतात, ज्याला समर्थ म्हणतात काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ. हे कसं काय कंठायचं हे आपल्याला जोपर्यंत आपण संतांच्या सद्गुरूंच्या सहवासात जात नाही तोपर्यंत कळत नाही. मग हे सगळं काय आहे? हे प्राप्त होतं, हे वैभव, ही गुणसंपदा जी साधकांनी कमवण्याची आहे. आणि हे सगळं कोणाच्या कमावलं? जाड्याभि म्हटलंय, जाड्यत्व याचा अर्थ मंदबुद्धित्व. जी बुद्धी पहिल्यांदा काहीच काम करत नाही. खरंच आहे, आपण आपला कधीतरी भूतकाळ आठवावा, पूर्वीची आपली बुद्धी आणि आताची बुद्धी काही फरक आहे की नाही? जे पूर्वी काहीच कळत नव्हतं आज वेगळं काही कळतंय की नाही? कोणामुळे कळतंय? याचा अर्थ काही ईश्वराची कृपा आहे, काही संतांची कृपा आहे, काही सद्गुरूंची कृपा आहे. म्हणून जाड्याभि संशोधन वाढवाभ्याम. आणि म्हणून अपार असा असणारा हा जाड्यरूपी अथांग अपार सागराला सुद्धा शोषण करून टाकणारं सामर्थ्य कोणामध्ये आहे? तर त्या गुरूंच्या चरणामध्ये आहे. आणि म्हणून आपण तिथेच लीन व्हावं असं या ठिकाणी सांगताय. पुढे म्हटलं की अत्यंत साधक असेल, भक्त असेल तर त्याला समाधी षटक पाहिजे, त्याच्याशिवाय चालणार नाही. आणि म्हणून हे देणारा कोण आहे? म्हणून मनावरती ताबा, इंद्रियांवरती ताबा, शरीरावरती ताबा, आपल्या कर्म जे आहेत त्या कर्मांवरती नियंत्रण असलं पाहिजे. हे सगळं समाधी षटक आहे. श्रद्धा, बुद्धी कुठे ठेवता आली पाहिजे. मग हे सगळं जे काही आहे, ही गुणसंपदा देणारं कोण आहे? तर ते ग्रंथ वाचून कळणार नाही. ज्याच्या जीवनाकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हे कमवण्याची गोष्ट आहे आणि हे कमवणं सहज शक्य आहे, ज्यांच्यामुळे सहज सुलभ होऊन जातं. आणि म्हणून समाधी षटक प्रद वैभवाभ्याम. हे वैभव आहे भक्ताचं, साधकाचं. समाधी षटक हे सगळं वैभव देणारे कोण आहेत? तर ते गुरुच आहेत. आणि म्हणून समाधी दान व्रत दीक्षिताभ्याम. समाधीचं दान देणं, व्रत आहे ज्यांचं अखंड कशामध्ये? ते समाधीमध्येच आहेत. 5 मिनिटं समाधी, 10 मिनिटं समाधी नाही, व अख्खं जीवन समाधीच आहे. यद्यत करोमि कर्मं तत्तत् काय आहे? सगळं तेच आहे. आचार्यांनी केलेली जर मानसपूजा वाचली आपण तर लक्षात येईल काय आहे. माझी प्रदक्षिणा काय? प्रत्येक पावलोपावली पदोपदी माझी प्रदक्षिणाच आहे. जे जे काही भोग भोगतोय ते काय आहे? तर ते तुझा नैवेद्यच आहे. याचा अर्थ एकदा आतमध्ये परमात्मा उदयाला आला की त्याच्यापासून तो भिन्न होतच नाही. आणि त्यामुळे प्रत्येक क्रिया ही त्याला समर्पित आहे. आणि अशी जेव्हा
हे जे सगळं वैभव भक्ताचं जे आहे किंवा त्या सद्गुरूंचं आहे ते त्या भक्ताला देतात. पुढे ते म्हणतात काय देतात, ते ईश्वराची भक्ती. रमा धीमा वांगरी स्थिर भक्ती द्याभ्याम. रमा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती असणारा विष्णू, त्या विष्णूची म्हणजे नारायणाची स्थिर भक्ती, ईश्वर तत्वाची स्थिर भक्ती. याचा अर्थ ईश्वर तत्व आहे हे मान्य केलं पाहिजे. ईश्वर तत्वाचं काल आपण परिपूर्ण चिंतन केलं परवा पहिल्या दिवशी. म्हणून ईश्वर तत्व काय कार्य करतं ते त्याच्यावरती स्थिर असणारी भक्ती ही आपल्याला समजत नाही कुठपर्यंत. जोपर्यंत आपण गुरुचरणांचा आश्रय घेत नाही तोपर्यंत आपल्याला ते काहीच कळत नाही. आणि ही स्थिर भक्ती, अखंड भक्ती देण्याचं कार्य सामर्थ्य कोणाचं आहे, तर त्या गुरूंच्या समचरणांचं आहे. आणि ज्या समचरणांमुळे काय आहे, तर आपलं देहतादात्म्य सगळं निघून जाणारं आहे. पुढे म्हटलंय स्वार्थार्थ पराणाम अखिल इष्टदाभ्याम स्वाहास सहाय्यास धुरंधराभ्याम स्वांथाच भाव प्रदपूजनाभ्याम नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम. भक्त जे आहे ते काय करतात, तर अर्चना करतात. काय वैदिक कर्म करणार आहे ते वैदिक कर्म करतात, यज्ञ यागादी कर्म करतात. उपासक जे आहेत ते काय करणार, ते उपासना करणारे आहेत. आता प्रत्येकजण त्यांच्या परीने काही उपासना करणारे आहेत. म्हणून भक्त अर्चना करणारे आहेत. वैदिक कर्म जे आहेत ते यज्ञायागादी कर्म करणारे आहेत. आणि जे उपासक आहेत ते अत्यंत स्वच्छ अत्यंत भावाने काय करणारे, तर पूजन करणारे आहेत. पण ह्या सगळ्यांना शुद्ध भाव, शुद्ध भक्ती, ही शुद्धता देण्याचं कार्य कोणाचं आहे, तर त्या गुरुतत्वाचंच आहे. म्हणून यज्ञ करायचा असेल तर यज्ञ म्हणजे काय, दिवसभर यज्ञ करायचा आहे की यज्ञरूपी कर्म करायचे आहेत. इदम नम म्हणत मम म्हणून कर्म करायचे आहेत. आता यज्ञाची उंची वेगळी. भक्त दिवसभर पूजा करायची आहे की माझं कर्मरूपी पूजा मला करायची आहे, विचार गेला की लक्षात येईल की अरे ही उपासना पुन्हा लगेच वेगळी झाली. मग दिवसभर त्याच्यापाशी बसायची गरज नाही. मी स्वयंपाक करते, बुद्धीचा निर्णय असेल, घर रामाचं आहे, रामाने दिलेलं काम आहे, रामासाठी मला जर पायकसिद्धी करायची असेल तर राम राम म्हणत केलेला स्वयंपाक सुद्धा रामाची उपासना आहे. कर्मातून गेलो की नाही तिथपर्यंत. बुद्धी कोणाची, आपली आहे का, त्यांनी दिलेली बुद्धी. याचाच अर्थ भक्ती देणं, उपासना देणं, यज्ञयागादी कार्य कसं करायचं, या सगळ्याचं जी त्या बघण्याकडे जी दृष्टी आहे ती वेगळी दृष्टी देणं. आणि म्हणून काल आपण बघितलं की तो शिव त्रिनेत्रधारी नाही आहे, आपणही त्रिनेत्रधारीच आहोत. हे तीनही नेत्रा देण्याचं जे कार्य आहे आणि म्हणून अध्ययन करणं. आणि म्हणून या तिन्ही गोष्टींचं अध्ययन बघितलं. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या, आपण त्या की ज्या शिवाकडे आहेत त्या तिन्ही अध्ययन ह्या जीवाकडून त्या भक्ताकडून करून घेण्याचं कार्य त्यांचं आहे. आणि म्हणून काय करायचं, तर त्या गुरूंच्या चरणी काय आहे, तर मी पुन्हा पुन्हा त्यांना नमस्कार करतो सांगितले. आणि शेवटी आचार्य म्हणतात कामादी सर्प व्रजगारुड अध्याम. सर्प असेल तर त्या सर्पाला बांधून ठेवायचं. आता सर्प कोणता आहे आपल्याकडे, कामक्रोधादी आपल्या विकारारूपी सर्प असेल तर ते कोण आहे, तर ते गारुडी आहे. तो गारुडी कसा सर्पाला घेतो, बंद करून टाकतो आणि डब्यातच झाकून टाकतो, मारून टाकतो. गारुड करतो किंवा गारुडाचा दुसरा अर्थ आहे गरुड आहे. गरुड म्हणजे तो सर्पाला मारूनच टाकतो. याचा अर्थ आपले जे विकार आहेत ते विकारांचं समूळ काढून टाकणं, विकारांचं उच्चाटन करणं, दोष अंतःकरणातून काढून टाकणं. जे जे आपले आहेत ते काढण्याचं सामर्थ्य नाही जीवाचं. सद्गुरूंच्या चरणी का जायचं, जे तत्व अत्यंत निर्दोष आहे, निर्दोष असणाऱ्या तत्वाकडे आपल्या अंतःकरणातले दोष म्हणजे प्रमाद काढण्यासाठी जायचं. आपल्या सामर्थ्याने काढण्याचा प्रयत्न केला तर अहंकार चिकटतो, पण त्यांच्या कृपेने गेले तर ते निर्दोष होऊन जातो. ते निर्दोष असतात, ते आपल्याला निर्दोष करतात. आणि म्हणून आचार्य म्हणतात कामादी सर्प व्रजगारुडाभ्याम. काय देतात, निधी भंडार देतात. भंडारा म्हणजे अख्खं भंडारच देतात. कोणतं, विवेक आणि वैराग्य. परमार्थाला, परमात्म्य प्राप्तीसाठी जे हवं असतं, ज्याचे स्वीकारायचं असतं त्याला विवेक म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जो प्रतिबंध असतो तो टाकायचा असतो त्याला वैराग्य म्हणतात. सोपं आहे की नाही. मग परमात्म्य प्राप्ती स्वतःची स्वरूपाची करूनच देतात.
जीवाचं ब्रह्मय स्वरूप आहेच, मग त्याच्यामध्ये जो प्रतिबंध आहे तो बाजूला करून टाकणं, त्याचं वैराग्य. आणि त्याच्यासाठी मग विवेक लागतो. आत्मानात्मा विवेक आहे, सत्यासत्य विवेक आहे, नित्यानित्य विवेक आहे. हे सगळं त्यांच्या कृपेने मिळणार आहे, आपल्या कृपेने मिळणार आहे का? स्वरूपाने मिळणार नाहीच आहे. आणि म्हणून ह्याचं निधी भांडार देणारे कोण आहेत? तेच आहे. पुढे शेवटी आचार्य पुन्हा गायक जसा समेवरती येतो तसा आचार्य पुन्हा समेवरती येतात आणि ते म्हणतात सद्गुरूंचं एकमेव कार्य कोणतं असेल तर द्रुत मोक्षदाभ्याम बोधप्रदाभ्याम. तत्वमसीचा बोध आहे आणि दुःखातून काय आहे तर सुटका आहे. आणि म्हणून बोधप्रदाभ्याम, द्रुत म्हणजे तात्काळ, मोक्षप्रदाभ्याम तात्काळ मोक्ष येते, याचा अर्थ दुःखातून सुटकाच. आता दुःखाचा काही प्रश्नच नाही, अखंड काय आहे तर सुखाची स्थिती, आनंदाची स्थिती आहे. आणि म्हणून बोधप्रदाभ्याम, स्वरूपाचा बोध करून घेऊन अंतःकरणातून अखंड आनंदाची स्थिती. जे अखंड आनंदाचे सम्राट आहेत ते तेवढंच देतात आणि तेवढंच ते देतात. म्हणून आचार्य म्हणतात काय करायचंय, नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम. आणि म्हणून मी गोविंदपाद यती जे आहेत त्यांच्या चरणी काय करतो तो पुन्हा पुन्हा त्यांच्या समचरणांना मी वंदन करतो. आचार्य गोविंदपादांच्या चरणी जाऊन कृतार्थ झाले. अत्यंत सुंदर अशा त्या रचना त्यांनी केल्या आणि बोध त्यांना झाला. तोच बोध ते आपल्याला करतायत. आनंदाचे सम्राटच ते झाले. ज्याच्या जवळ आहे तेच मिळतो. चंद्राकडे गेल्यानंतर शीतलता आहे, सूर्याकडे गेल्यानंतर काय आहे तर ती प्रखरता आहे, अग्नीकडे गेलं तर दाहकता आहे, नदीकडे गेलं तर शीतलता आहे, संतांकडे गेलं तर आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आनंद स्वरूप सुख स्वरूप असे असणारे ते आहेत. आणि तेच जर सद्गुरूंचं स्वरूप असेल तर त्या स्वरूपाचं वर्णन आचार्य करतायत. गोविंदपाद यतींचं वर्णन ते या ठिकाणी करतायत. ते गुरुतत्वाचं आहे. ज्यांनी त्यांनी आपल्या सद्गुरु तत्व काय आहे ते गुरुतत्व आणि ते कसं आहे तर ते ब्रह्मतत्वच आहे, नवे नवे परब्रह्मच आहे. याच भावनेने त्याचं पूजन केलं तर मिळणारं फल मात्र तेच आहे. आणि म्हणून आचार्य सांगतायत की सद्गुरूंच्या चरणी अत्यंत अनन्य भावे शरण गेल्यानंतर काय आहे ते जीवाचं अत्यंतिक हित आहे. असं हित त्यांनी तर स्वतःचं करून घेतलं. आचार्यांच्या ह्या रचनेने आपण थोडं बघितलं, घरी कधीतरी इतर सुंदर सुंदर रचना आहेत, त्यांच्या त्या रचनेमध्ये विलक्षण आनंद आहे, अभ्यासामध्ये आनंद आहे. कधीतरी त्यांच्या रचनेचा अभ्यास आपणच आपला करावा. आपण जेव्हा आपला अभ्यास करतो तेव्हा वेगळा अर्थ मिळतो आणि तो अर्थ मिळाल्यानंतर आणखीन विलक्षण आनंद आहे. तो आनंद सगळ्यांना प्राप्त व्हावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. ही केलेली सेवा जी सगळी आहे ती आचार्यांच्या चरणी समर्पित करते. आणि ज्यांनी सेवा करण्याची संधी दिली ते ईश्वर सगुण निराकार आहे हो. पण जेव्हा जीवावरती कृपा होते तेव्हा कोणीतरी माध्यम लागतं. माध्यम म्हणून माझ्याकडे दोघं पती पत्नी आले होते, मृणाल आणि कपिल. तेव्हा सध्या तरी शिवगडचं काम करणारे सगळे हे कार्यकर्ते आणि हे पती पत्नी त्या ईश्वररूप चरणी ही सगळी सेवा समर्पित करते आणि इथेच थांबते. हरिओम तत्सत. धन्यवाद अलकाताई. खरंच किती गोष्टी घ्याव्या आणि किती नाही असं झालं होतं. मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांची पण अशीच अवस्था आहे. सद्गुरु कृपा ही खरंच सूर्यप्रकाशासारखी आहे आणि ती सगळ्यांवर समान आहे. फक्त आपण आपली उंची, आपला अधिकार वाढवून